सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्र जमलो आहोत कारण ही सभा एका विशिष्ट उद्देशाने आयोजित केलेली आहे। भारतामध्ये जी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे, त्या इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीयुत बर्वे रामटेक मतदारसंघामधून उभे आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह पंजा आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। अलीकडच्या काळामध्ये आपण काही वाक्य सारखी ऐकत असतो। काही एक दोन महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला देऊन ठेवेन। सध्या जरा वाराधून येते आहे असं दिसतं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शरद पवारांची एक सभा साताऱ्याची ती अतिशय गाजली। इतके वयोवृद्ध गृहस्थ पाऊस सुरू असताना ते जागेवरनं मुळीच हलले नाही, ते बोलत राहिले आणि लोकही त्यांचं भाषण ऐकत राहिले। त्या मानानं आपण सगळेच 80 वर्षाच्या खालचे आहोत, त्यामुळे मला वाटतं पाऊस आला तरी आपल्यापैकी कोणी उठता कामा नये आणि जर पावसाला घाबरून आपण पळून जाणार असू तर आपण जे प्रश्न निर्माण करतो त्या प्रश्नातून आपण कशी वाट काढूया। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की ही आपली परीक्षा आहे असं आपण समजूया आणि या ठिकाणी ही सभा आपण पूर्ण करूया। मित्रांनो, एक प्रश्न सातत्याने आजच्या काळामध्ये विचारला जातो। इंडिया आघाडीतर्फेच नव्हे तर जे या देशाचा विचार करतात, ज्यांना ज्यांना या देशाशी काही देणं घेणं आहे, ते सगळे लोक म्हणतात की लोकशाही वाचवण्याची ही गरज आहे। आपलं संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे। ही 2024 ची जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जर मोदी पुन्हा निवडून आले तर या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि कदाचित ही शेवटची निवडणूक ठरेल आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना या देशामध्ये लोकशाही हवी आहे, ज्यांना ज्यांना या देशाने दिलेलं जे संविधान आहे ते संविधान वाचायला हवं आहे, टिकायला हवं आहे, या संविधानानुसार हा देश चालायला हवा आहे, त्या सगळ्यांना ही काळजी वाटते की या 2024 ची ही जी शेवटची निवडणूक कदाचित ठरेल, त्यामध्ये आपण आपल्या सगळ्यांनी वाटा उचलला पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी मोदींना घरचा रस्ता दाखवला पाहिजे। आता मित्रांनो, हे जे म्हटलं जातं त्यामध्ये काय तथ्य आहे जर आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिला मुद्दा आहे संविधान वाचवलं पाहिजे, याची काय गरज आहे? ही लोकशाही वाचली नाही तर आपलं काय बिघडणार आहे? आपल्या जगण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये, आपल्या मुलांच्या आणि आपल्या नात्यामध्ये काय फरक पडणार आहे? कशासाठी ते लोकशाही हवी आहे? कशासाठी हे संविधान हवं आहे? काही गोष्टी आपल्याला इतक्या सहजतेने मिळालेल्या असतात, एक तर त्याचं मूल्य आपल्याला माहित नसतं किंवा त्याकरता आपण फारशी किंमत मोजलेली नसते, म्हणून त्याची खरी किंमत आपल्याला कळत नाही। हे त्यामागचं कारण आहे की या संविधानाचा तुमच्या माझ्या जगण्याशी आणि जीवनाशी संबंध आहे, ते आपण जरा या ठिकाणी समजून घेणार आहोत। मित्रांनो, मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा जो महाराज नागपूरमध्ये आला होता, त्या निमित्तानं जी लढाई झाली त्यामध्ये मला हरिद्वारच्या एका महंतांचा फोन आला। ते मला म्हणायला लागले, मानव साहब, आपका जो अंधश्रद्धा निर्मूलन का काम है वो बहुत अच्छा है, हम भी उस काम में शरीक होना चाहते हैं, लेकिन मेरे कुछ सवाल है, मैं आपसे सवाल पूछूंगा। आप सही माने में किसी भी प्रकार का अंधविश्वास नहीं मानते? मतलब जी नहीं मानता हूं। आपने संविधान पढ़ा है? मतलब जी हां, पढ़ा है। संविधान में कहा गया है, शुरुआत है उसकी प्रस्तावना की
वी द पीपल, हम भारतीय लोग, आम्ही भारतीय लोग, यानी ये पूरा का पूरा संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और अपने आप को समर्पित किया है। ये जो बात संविधान में कही है, ये बात सही है क्या? तो बिल्कुल सही है। इसका मतलब यही होता है। मग त्यांनी मला प्रश्न विचारला की ज्या दिवशी हे संविधान तयार झालं, याची प्रस्तावना तयार झाली, त्या दिवशी तुम्ही तिथे हजर होता काय? म्हटलं नाही, मी हजर नव्हतो. कारण हे जे संविधान आहे, माझी रिक्वेस्ट आहे, कृपया मोबाईल उचलू नका. आजच्या दिवस आपल्या मोबाईलला जरा आपला नोकर बनवा. तुम्हा सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. पण पुढचा 1.5 तास त्याला आपला नोकर म्हणून वागवा. सायलेंट वर टाका. जे काही उत्तर द्यायचं आहे ते SMS ने द्या. आता मित्रांनो, मी त्यांना असं म्हणालो की कसं मी हजर राहणं शक्य आहे? कारण या संविधानाची जी प्रस्तावना आहे ती 22 जानेवारी 1947 या दिवशी संविधान सभेमध्ये संमत झाली. अजून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळायला जवळपास काही महिन्यांचा कालावधी होता. 7-7.5 महिने अजून शिल्लक होते. आणि त्या काळामध्ये माझा जन्मच झाला नव्हता. माझा जन्म 51 सालचा झालेला आहे. मग ते मला असं म्हणाले, आप जब वहां हाजिर थे ही नहीं, फिर भी आप मानते हो कि ये संविधान आम भारतीय लोगों ने तैयार किया है और अपने आप को समर्पित किया है, ये सबसे बड़ा अंधविश्वास है कि नहीं? प्रश्न अतिशय चांगला विचारला होता. मी त्यांना उत्तर काय दिलं माहिती आहे? मी म्हटलं, आपकी बात बिल्कुल सही है. ये संविधान हम जैसे सामान्य लोगों के लिए सामान्य लोगों ने तैयार किया हुआ संविधान है. ये हम सामान्य लोगों ने अपने आप को इसको समर्पित किया है. ये संविधान आप जैसे लोगों के लिए नहीं है. आप जैसे लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली पैदा हुए, इस पृथ्वी पर अवतरित हुए, उनका जो संविधान था, जिसको मनुस्मृति कहते हैं, उसी को गाड़कर ये संविधान निर्माण हुआ है. इसलिए ये संविधान आपका नहीं है. मित्रांनो, ही सुरुवात मी का अशी केली? खरंच आपल्याला आपला देश माहित नाही. मी या देशामध्ये गेली 50 वर्षांपेक्षा अधिक काळ सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. 41 वर्षे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने काम करतो आहे. आपल्या देशाची गेल्या 2000 वर्षाची अवस्था काय होती? आज मी बोलताना मोठ्या अभिमानाने म्हणू शकतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. पण हे माणूस म्हणून तुमच्या पुढ्यामध्ये बोलतोय, हे जे मी बोलतो आहे, तो अधिकार मला माझ्या या संविधानानं दिलेला आहे. म्हणून मला म्हणता येतं की मी एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. पण या देशामध्ये माझी किंवा तुमची किंवा सर्वसामान्य माणसाची परंपरागत ओळख काय आहे? हा देश 4 वर्णांमध्ये विभागलेला होता. त्यातही कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहेत. एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे सरळ सरळ शूद्र. क्षत्रिय आणि वैश्य वर्ण कलियुगामध्ये सस्पेंड केलेले आहे, असं पुराण कथांपासून सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे मला म्हणावं लागेल, जर भारतीय परंपरेनुसार मला बोलायचं असेल तर, की एक शूद्र, श्याम मानव नावाचा शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. या देशामध्ये या वर्ण व्यवस्थेच्या आधारावर 2000 वर्ष हा देश राबवला जात होता. मुस्लिमांचं राज्य आलं तरी मनुस्मृतीचं राज्य कायम होतं. इंग्रजांचं राज्य आलं तरी मनुस्मृतीचं राज्य कायम होतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की या देशाला काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण सुरुवातीला जी काँग्रेस होती ती अभिजात वर्गाची काँग्रेस होती. लोकमान्य टिळकांसारखे नेते होते काँग्रेसचे. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 साली झाला.
आपल्या नागपूरमध्ये 1920 साली काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये अंत्यद संमेलन होतं आणि त्यामध्ये महात्मा गांधींचं भाषण झालं. महात्मा गांधी त्या भाषणामध्ये म्हणतात की मी एक सनातनी हिंदू आहे, मी एक रूढीवादी हिंदू आहे आणि मी सनातनी हिंदू आहे, रूढीवादी हिंदू आहे याचा मला अभिमान वाटतो. पण आमच्या धर्मामध्ये ही जी छुआछूतची प्रथा आहे ती पाप आहे आणि ती नाकारणं आणि माझ्या धर्मातनं काढून टाकणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि ही छुआछूतची प्रथा माझ्या धर्मामध्ये आहे, त्यामुळे मला स्वतःला हिंदू म्हणवण्यामध्ये लाज वाटते. पुढे ते असं म्हणतात की जो जातीच्या आधारावर भेदाभेद करतो, उच्च नीच भेद मानतो, तो खरा सनातनी हिंदू कधीच असू शकत नाही. मित्रांनो, कल्पना करा की अजून काँग्रेसचे नेते झालेले नाहीत महात्मा गांधी. महात्मा गांधींना भारतामध्ये पुन्हा येऊन केवळ आता 5 वर्ष होत आहेत. अजून त्यांना नेतृत्व मिळालेलं नाही. काँग्रेसमध्ये संपूर्ण जे नेते आहेत ते उच्चभ्रू जातीमधले आहेत, मेजॉरिटी वकील लोक आहेत. आणि त्यांच्या पुढ्यामध्ये या पद्धतीनं मत मांडल्यानंतर महात्मा गांधींना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भगवद्गीतेला मानता, भगवद्गीतेमध्ये, वेदांमध्ये आणि मनुस्मृतीमध्ये असं असं म्हटलेलं आहे. तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला ते वाक्य माहित आहे. वेदांमधल्या ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झाले, बाहूंमधनं क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यांमधनं वैश्य निर्माण झाले आणि पायांमधनं शूद्र निर्माण झाले. त्यावर महात्मा गांधी असं म्हणतात की माझ्या धर्मग्रंथांमध्ये काहीही सांगितलेलं असेल तरी जे मानव जातीला उपकारक नाही आणि माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला जे पटत नाही ते मी स्वीकारणार नाही. आणि मग मित्रांनो, 1920 सालापासून उच्चभ्रूंची असलेली ही काँग्रेस बदलत जाते. महात्मा गांधी प्रयत्नपूर्वक सगळ्या जाती जमातीतल्या स्पृश्य अस्पृश्य लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतात. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना आवर्जून त्या चळवळीचा भाग बनवतात. ज्या देशामध्ये स्त्रिया घरांच्या बाहेर पडत नसत त्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर या अहिंसक आंदोलनामध्ये समाविष्ट करून घेतात. आणि या देशामध्ये कधीही नसणारी 3 महत्वाची मूल्य ते आंदोलनाच्या माध्यमातून रुजवतात. पहिलं मूल्य म्हणजे जन्मानुसार सगळी माणसं समान आहे हे मूल्य. दुसरं स्वातंत्र्याची बीज. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं मूल्य, आपण कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलो असेल, आपण कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलो असेल तरी या देशामध्ये बंधुभावानं आपल्याला जगायचं आहे. या 3 मूल्यांची रुजवणूक अतिशय कौशल्यानं महात्मा गांधी 1920 पासून या काँग्रेसच्या आंदोलनातनं करत जातात आणि त्यातून पुढे आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होत. ज्या वेळेस पहिलं राष्ट्रीय सरकार बनण्याची वेळ येते त्यावेळेस खरं म्हणजे आधीच ज्याला आपण संसद समिती म्हणतो त्यांची निवड झालेली असते. संपूर्ण भारतामधनं 1946 साली या निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये 389 लोक निवडून येतात. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण निवडून येतात, पण तो भाग असतो आजच्या बंगाल प्रांतामध्ये, आजच्या बांगलादेश या भागामध्ये. त्यानंतर या देशाची फाळणी होते. फाळणी झाल्यानंतर या देशामध्ये 299 संसद सदस्य उरतात. संसद नव्हती त्यावेळेस, संसद नंतर बनते. त्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणतो संविधान सभा. या 299 संविधान सभेमधल्या सदस्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानमधनं आजच्या निवडून आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान बनवूच शकत नव्हते, कारण सदस्य म्हणून त्यांची निवड भारतामध्ये झालेलीच नव्हती. त्यानंतर भारताची फाळणी झालेली आहे.
महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना सुचवतात की तुम्ही जे राष्ट्रीय सरकार बनवत आहात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान बनणारे असतात आणि तरीही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जातात, त्यांना विनंती करतात की तुम्ही या संविधान सभेमध्ये नव्हे लॉ मिनिस्टर म्हणून या. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचं फारसं पटत नाही असं आपण मानतो, आणि एवढंच नव्हे तर सातत्यानं त्याच पद्धतीची आपण मांडणी करतो. पण जे लोक ही मांडणी करतात त्यांच्या तोंडून हा किस्सा तुम्ही किती लोकांनी आजपर्यंत ऐकलेला आहे जरा आठवून पहा. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांना यायचंय त्यांच्याकडे जातात. म्हणजे एखाद्या पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या माणसाकडे जाऊन माझ्या मंत्रिमंडळात तुम्ही अशा विनंती करण्यासारखं आहे हे प्रकरण. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते विनंती करतात की माझ्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही लॉ मिनिस्टर म्हणून या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांचं फारसं सख्य नसताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती विनंती मान्य करतात, लॉ मिनिस्टर म्हणून या सरकारमध्ये सामील होतात. त्यानंतर मुंबई प्रांतामधल्या एका घटना समितीच्या सदस्याला राजीनामा द्यायला लावला जातो. तिथून डॉक्टर बाबासाहेबांना निवडून आणलं जातं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकृत्या घटना समितीमध्ये सामील होतात आणि मग त्यांच्याकडे ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन येतं, म्हणजे मसुदा समितीचे ते अध्यक्ष बनतात आणि एवढी सुंदर राज्यघटना आपली तयार होते. ही जी राज्यघटना आहे ती या देशामध्ये काँग्रेसने जी मूल्य रुजवलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण बौद्धिक कौशल्य वापरलं. डॉक्टर बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान यामधलं आहे की 299 सदस्य होते, पण ही संपूर्णच्या संपूर्ण राज्यघटना एकमतानं पारित झालेली आहे. प्रत्येक मुद्दा सगळ्या सदस्यांना कन्व्हिन्स झाल्याशिवाय तो संमत झालेला नाही. हे सगळ्यात मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौशल्य राहिलेलं आहे. आणि मग मित्रांनो, या जगामध्ये या पद्धतीची एक अद्वितीय राज्यघटना तयार झाली. एवढी सुंदर राज्यघटना जगामध्ये कोणत्याच देशाला प्राप्त झालेली नाही. 4 महत्वाची मूल्य त्यामध्ये आहे. पहिलं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे की आपण कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेले असू, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेलं असू, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेलं असू, तरी या देशामध्ये प्रत्येकाला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या समान अधिकार असेल आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल. या देशामध्ये अगदी धर्म स्वातंत्र्यापासून, आचार स्वातंत्र्यापासून, विचार स्वातंत्र्यापासून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला उपलब्ध असेल. सगळे लोक या देशामधले, विविध जाती धर्मातले लोक बंधुभावानं या देशामध्ये आपण जगूया. आणि या देशामध्ये कधीही शूद्रांना न्याय नव्हता, इथे मात्र सगळ्यांना समान न्याय मिळेल हे आश्वासन आपल्याला ही राज्यघटना पहिल्यांदा देते. मित्रांनो, फुल्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे पुण्याचं पेशवाईच्या काळात, ही पेशवाई कशातनं निर्माण झाली? शिवाजी राजांच्या राज्यामधनं, सुराज्यामधनं. शिवाजी राजे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही अस्पृश्यता बाळगली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबरीच्या नात्यानं वागवलं, मुस्लिमांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, रामोशांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं. अशा शिवाजी महाराजांच्या सुराज्यामधनं निर्माण झालेल्या पेशवाईचं वर्णन फुल्यांनी करून ठेवलेलं आहे. पुण्यामध्ये भर दगडी रस्ते होते. या दगडी रस्त्यावरनं एखाद्या जर अतिशूद्र माणसाला चालायचं असेल आणि तो चप्पल निर्माण करणारा असेल तरी त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसेल. भर मे महिन्यामध्ये सुद्धा त्याने अनवाणी पायाने चाललं पाहिजे. त्याची पावलं मागे उमटून रस्ता अपवित्र होऊ नये
म्हणून त्याने मागे झाडू बांधला पाहिजे, गळ्यामध्ये मडकं बांधलं पाहिजे, कारण रस्ता थुंकून तो कदाचित अपवित्र करेल, ही या अतिशूद्र माणसाची ओळख होती. आणि आपल्या देशामध्ये नेहमीच 40% किंवा त्याहून अधिक अतिशूद्र माणसं राहिलेली आहेत. मित्रांनो, त्या ओळखीपासून तर बरोबरीच्या नात्याच्या ओळखीपर्यंत हा सगळा प्रवास या घटनेमुळं आपल्याला प्राप्त करता आलेला आहे. आणि हा अधिकार आपल्याला या घटनेनं प्राप्त करून दिलेला आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. नाही तर आपण काय मिळवलं हेच जर आपल्याला कळलं नाही तर आपण काय गमावू याची सुद्धा आपल्याला जाणीव होणार. मित्रांनो, हा भाग मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडल्यानंतर आता आपण येऊया दुसऱ्या भागात. ज्या काळामध्ये इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय होत्या, सगळ्यांच्या हिरो होते. कारण 1971 साली 72 साली 71च्या डिसेंबरमध्ये आणि 72च्या जानेवारीमध्ये युद्ध झालं. त्या काळामध्ये संपूर्ण डिसेंबर महिन्यात आणि त्याच्या आधी 15 दिवस मी कलकत्त्याच्या आसपास, ज्याला बनगावची बॉर्डर म्हणतात, त्या परिसरामध्ये सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता उपलब्ध होतो. कारण जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक लोक बांगलादेशमधनं भारतामध्ये येतो, त्यांना शरणार्थी म्हटलं जाईल. आणि तिथे आम्ही सेवा करत असतानाच एक दिवस युद्ध सुरू झालं. सैनिकांनी आम्हाला बनगाव बॉर्डरवरनं उचललं आणि कलकत्त्यामध्ये आणून टाकलं आणि मग ते युद्ध झालं. त्या युद्धामध्ये अमेरिकेचं अणुसज्ज आरमार बाजूच्या समुद्रामध्ये येऊन उभं असताना, अमेरिका सारख्या डरकाळ्या फोडत असताना सुद्धा इंदिरा गांधी थांबल्या नाही. अख्खाच्या अख्खा पाकिस्तानचा भाग, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, तो पूर्ण ताब्यात घेतला. एवढंच नव्हे तर पाकिस्तानच्या अर्ध्या भागामध्ये भारताचं सैनिक घुसलं. नंतर त्यांनी स्वतःहून युद्ध थांबवलं. जो पाकिस्तानचा भाग जिंकला तो त्यांना परत केल्यानंतर, पण त्याच्या आधी पाकिस्तानचं 90,000 सैनिक, भारतीय सैनिकांपुढे त्यांनी शरणागती पत्करली. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या पद्धतीची घटना घडली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा 90,000 सैनिकांनी कधीही शरणागती पत्करली नव्हती. एवढा मोठा घसघशीत विजय संपादन केला. पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले. अशा ह्या अत्यंत, त्यावेळेस त्यांना दुर्गा, रणरागिणी, काय काय शब्द वापरले जात असत, इतक्या लोकप्रिय असणाऱ्या आणि ताकदवान असणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या वेळेस इमर्जन्सी आणली, ज्याला अंतर्गत आणीबाणी असं म्हटलं जातं, त्यावेळेस तर मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. आम्ही जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो. तरुण शांती सेना त्याचं नाव होतं. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही गावामध्ये पोस्टर्स लावले आणि विद्यार्थी दशेमध्ये जेलमध्ये 10 महिने काढले. जेलमधले न्यायमूर्तींनी बाइज्जत बरी केलं, कारण आम्ही पोस्टर्स लावले हे सिद्ध झालं नाही. उरलेले 7-8 महिने मी इमर्जन्सी सुरू असताना वावरत होतो. जे काही उपद्व्याप करायचे ते करत होतो. त्यामुळे दोन्ही परिस्थिती मी जवळून पाहिलेली आहे. मित्रांनो, इंदिरा गांधींनी फक्त अभिव्यक्तीवर, विचार प्रगट करण्यावर बंदी आणली होती. बाकी घटनेमधल्या कोणत्याही मुद्द्याबद्दल त्यांनी छेडछाड केलेली नव्हती. उलट 20 कलमी कार्यक्रम राबवून घटनेमधले जे समतेचं मूल्य आहे त्या मूल्याच्या दिशेनं अधिक चांगली वाटचाल केलेली होती. आणि तरीही इंदिरा गांधी या हुकुमशाह आहेत, त्यांनी या देशावर आणीबाणी लादली, म्हणून आम्ही विरोध केला. जेलमधनं लोक सुटले, कोणाजवळ कसली सोय नव्हती, कारण त्यावेळेस एकही मोठा पक्ष अख्ख्या देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून नव्हता. आजचा जो बीजेपी आहे तो त्यावेळेसचा जनसंघ नावाचा पक्ष होता. महाराष्ट्रामध्ये धड त्यांचे 2 आमदारही कधी निवडून आलेले नव्हते. आणि हा जनसंघ शेटजी भटजीचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. नागपूरमधनं एखादा कॉर्पोरेटर चुकून निवडून यायचा, याच्या पलीकडे त्यांचा कोणी माणूस निवडून पण यायचा नाही, अशी अवस्था होती. हा जनसंघ आमच्या सोबत आला. जनता पार्टी निर्माण झाली. कोणाच जवळ पैसे नाही, कोणाच जवळ काही नाही. आणि केवळ आणीबाणी उठल्यानंतर जे काही 40 दिवस मिळाले, त्या 40 दिवसांमध्ये निवडणुका झाल्या.
आणि एवढ्या ताकदवान इंदिरा गांधींचा याच देशातल्या जनतेनं दारुण पराभव केला, हेही दृश्य मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला. त्या काळामध्ये आपल्या इतकं आजच्या इतकं एज्युकेशन नव्हतं. मेजॉरिटी आपल्या देशामधली संख्या जी होती लोकांची ती अशिक्षित आणि अडाणी लोकांची होती. वृत्तपत्र, छापील वृत्तपत्र याच्या पलीकडे सरकारचं माध्यम टीव्ही आणि आकाशवाणी सोडलं तर लोकांपर्यंत पोहोचायला कोणतंही साधन नव्हतं. आणि तरीही या अडाणी समजल्या जाणाऱ्या जनतेनं इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम राबवला असताना सुद्धा, गावोगाव त्या झोपड्या दिसत असताना सुद्धा, 10 महत्वाच्या गोष्टी दिसत असताना सुद्धा केवळ लोकशाहीला नख लावलं म्हणून इंदिरा गांधींना या देशातल्या लोकांनी धडा शिकवला आणि त्यांचा दारुण पराभव केलेली ही जनता आहे. त्यामुळे भारतीय जनता ही अत्यंत सामर्थ्यशाली जनता आहे असं जगभर जे मानलं जातं त्याच्या मागचं हे कारण आहे. मित्रांनो, त्यावेळेसचा हा जनसंघ नावाचा पक्ष, RSS नावाचं हे संघटन हे माझ्यासोबत जेलमध्ये होते. पुढच्या काळामध्ये जनता पार्टीमध्ये आम्ही सोबत काम केलं. 1980 साली हे जनता पार्टीतनं बाहेर पडले आणि यांनी बीजेपी नावाचा पक्ष स्थापन केला. हा जो बीजेपी नावाचा पक्ष स्थापन केला त्याचे 1984 साली केवळ 2च खासदार निवडून आले. त्यांच्या लक्षात आलं की जयप्रकाश नारायणांच्या विचारानुसार जर आपण काम करत राहिलो आजपर्यंत जसं आता काही वर्ष करतो त्या पद्धतीनं, तर आपल्याला एकला चलो रे या वाटचालीमध्ये कधीही यश निर्माण होणार नाही किंवा मिळणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी दिल्लीला एक संसद भवन आयोजित केलं. खरं म्हणजे एक धर्म संसद आयोजित केली दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये. या धर्म संसदेमध्ये निर्णय घेण्यात आला, अयोध्या, मथुरा, काशी लेकर रहेंगे. आणि मग मित्रांनो पुढचं यांची वाटचाल सुरू झाली. त्याच काळामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग जे आहेत, या विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग सुरू केला. ऑगस्ट 1990 सालची गोष्ट आहे. मंडल आयोगामुळे जसं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि काँग्रेस सरकारच्या प्रेरणेनं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशन होते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय सुद्धा, त्याच पद्धतीनं आता इतर मागासवर्गीय लोकांना हे आरक्षण मिळायला लागलं. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मग जनसंघाने म्हणजे आता नव्या झालेल्या बीजेपीने एक आंदोलन सुरू केलं. त्याला कमंडल आंदोलन असं म्हणतात. अडवाणींची रथयात्रा सुरू झाली. त्याची परिणती 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पडण्यामध्ये झाली. बाबरी मस्जिद पडल्यानंतर या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या आणि या हिंदू मुस्लिम दंगलींमध्ये 2000 माणसं मारली गेली. 90 सालापासून मी मुंबईमध्ये राहतो आहे. माझ्या मुंबईमध्ये 50 दिवस या दंगली सुरू होत्या आणि त्यामध्ये 900 माणसं मारली गेली, अनेक माणसं जखमी झाली. 50 दिवस या दंगली थांबत नव्हत्या म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असलेले शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पाठवण्यात आले. आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर केवळ 72 तासांमध्ये या सगळ्या दंगली आटोक्यात आल्या. हे या माणसाचं वैशिष्ट्य राहिलेलं, यांचं हे सामर्थ्य राहिलेलं. आणि मग मित्रांनो त्याला प्रतिक्रिया म्हणून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेत. या बॉम्बस्फोटांमध्ये 257 लोक मारले गेलेत. 1400 लोक आयुष्यभराकरता जायबंदी झालेत, जखमी झालेत, अपंग झाले. त्यानंतर 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगली उसळल्यात, हिंदू मुस्लिम दंगली झाल्यात. या दंगलींमध्ये गुजरातचं सरकार 2001 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही गोष्ट घडलेली आहे. आणि मोदींच्या काळामध्ये सरकार या दंगलीचा भाग होतं असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. आणि म्हणूनच गुजरातमध्ये चालणाऱ्या दंगली संबंधीच्या केसेस मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्या. मित्रांनो, आपण जर बीजेपीचा इतिहास पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल, हिंदू मुस्लिम दंगलीच्या निमित्तानं प्रेतांच्या खचावरनं बीजेपीच्या सत्तेचा सोपान हे चढत गेलेले आहे.
हे आपण मनापासून जरा नीट समजून घेतलं पाहिजे, म्हणजे यांचा इतिहास आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो, या पद्धतीनं हा बीजेपीचा सत्तेचा सोपान हे चढत गेले, सरकारमध्ये आले, मग 2014 मध्ये हे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आले. मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अटल बिहारींचं सरकार होतं त्यावेळेस असा कोणताही मुद्दा नव्हता की ज्याला कोणी त्याला विरोध करेल. मी स्वतः कोणती राजकीय भूमिका एकदा घेतली होती ती 1977 साली, 78 साली. 77च्या लोकसभेमध्ये दणकून प्रचार केला, 78च्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला, त्यानंतर आलेल्या नगर परिषदांचा दणकून प्रचार केला. त्यानंतर मी राजकारणापासून म्हणजे सत्तेच्या राजकारणापासून दूर झालो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो. आता प्रत्यक्षामध्ये मी जे काही करतो आहे ते मला करण्याची का गरज वाटते आहे? कारण सध्या आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण सगळ्यांना जे वाटतं आहे, त्यामुळे मित्रांनो या पद्धतीचा प्रचार करण्याची ही गरज वाटते आहे. आता हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगितल्यानंतर आता येतो मी मोदींच्या राज्यांकडे. 2014 मध्ये जेव्हा मोदी निवडून आले त्यावेळेस त्यांच्या एका वाक्याने संपूर्ण भारताला मोहिनी घातली होती. ना मैं खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. मी स्वतः जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा एक भाग असल्यामुळं हा देश भ्रष्टाचार विरहित बनावा असं मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. आणि ते जर व्हायचं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे होण्याकरता काय केलं पाहिजे? तर या देशामधला भ्रष्टाचार थांबवण्याची जी काही जबाबदारी मोदीजी घेतात असं म्हणतायत त्यांच्यावर आपण विश्वास दाखवला पाहिजे. त्यामुळे सुरुवातीचे पहिले 5 वर्ष मोदीजींचं जे काही राज्य या देशामध्ये सुरू होतं त्यामध्ये हे लक्षात येत होतं की अनेक हे चुका करत आहेत, या देशाला भलत्याच दिशेने घेऊन जात आहेत. या देशामधलं जे अभिवचन आपल्याला घटनाकारांनी दिलेलं होतं, त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने दिलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं की हा देश आर्थिक समतेच्या दिशेने वाटचाल करेल, नेमकं त्याच्या विरुद्ध हे सगळं चाललेलं आहे. तरीही पण अतिशय मोठा असा कोणताही मुद्दा दिसत नव्हता की ज्याच्या आधारावर आपण म्हणावं की आपली लोकशाही धोक्यामध्ये आहे. पण 2019 नंतर जे काही निर्णय मोदींनी घेतले त्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचे त्यांचे निर्णय समोर येत गेले आणि सर्वसामान्य या देशामधल्या विचार करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये हा मुद्दा निर्माण व्हायला लागला की हा माणूस लोकशाही संपवण्याच्या दिशेनं तर वाटचाल करत नाही ना. आता मित्रांनो, त्यांच्या या 10 वर्षांमध्ये जे जे त्यांनी केलेलं आहे त्याकडे जरा आपलं लक्ष देऊ. त्या काळामध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मुळीच सांगितलं नव्हतं की मी हिंदू मुस्लिम वगैरे काही करणार आहे. हा जो त्यांचा सांप्रदायिक अजेंडा आहे तो त्यांनी त्यावेळेस लपवून ठेवला होता. त्यावेळेस आपल्याला फक्त 2 गोष्टी ते सांगत होते, ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. शेतकऱ्यांचा प्रश्न मी सोडवेन. स्वामीनाथन आयोगाने सुचवल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमधल्या उत्पादित मालाला उत्पादन मूल्य अधिक 50% नफा या पद्धतीनं ज्याला आपण MSP म्हणतो, ही न्यूनतम व्हॅल्यू दिली जाईल, किंमत दिली जाईल. आणि त्यासोबतच इतरही त्यांच्या ज्या सूचना आहेत स्वामीनाथन आयोगाच्या त्या अंमलात आणल्या जातील. आणि मी विकास करणार आहे असं आपल्याला ते सांगत. त्यानंतर मित्रांनो, मोदीजींचे जे काही निर्णय आहेत ज्याच्यामुळे आपलं किंवा आपल्या देशाचं नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूने आपल्या मनामध्ये या शंका निर्माण झाल्या, त्याकडे मी येतो आहे. त्याआधी पुलवामा नावाचं प्रकरण घडलं 2019 मध्ये. आजही अनेकांच्या मनामध्ये शंका आहे की या पुलवामामध्ये जो बॉम्बस्फोट झाला ज्यामध्ये आमचे सैनिक 40 सैनिक मारले गेले, 40 सैनिक मारल्या गेल्यानंतर त्यांचं जे संपूर्ण राजकारण करण्यात आलं
देशभर संपूर्ण एक देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर मोदींना वोट्स मिळाले. त्यांचे स्वतःचे राज्यपाल जाहीररित्या बोलताना बोलतात की हे खरंच घडलं की घडवण्यामध्ये दुर्लक्ष करून घडवण्यात आलं, याबद्दल ते शंका व्यक्त करतात. पण एक गोष्ट ते खात्रीनं सांगतात की सैनिकांना पोहोचवण्याकरता त्यांनी विमानाची मागणी केली होती. एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा सैनिक एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी अशा असुरक्षित ठिकाणी पोहोचवलं जातं त्यावेळेस विमानाचा वापर केला जातो आणि त्याकडे संरक्षण खात्याने सरकारने दुर्लक्ष केलं आणि म्हणून त्यांना रोडमधनं जावं लागलं आणि त्यामुळे हे मृत्यू घडून आले, हे मात्र ते खात्रीनं सांगतात. एवढंच नव्हे तर त्यांनी जेव्हा मोदींना सांगितलं ही हमारी गलती आहे, कारण ते काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांच्या एरियात हा मुद्दा घडलेला होता आणि ते नुसते राज्यपाल नव्हते, शासक होते, कारण त्यावेळेस तिथे गव्हर्नमेंट कोणाचंच नव्हतं, त्यामुळे राज्यपालच शासक असतात. अशा अवस्थेमध्ये ते बोलत आहेत. आणि मित्रांनो, त्या अवस्थेमध्ये ही जी शंका त्यांनी व्यक्त केली त्याचं उत्तर आजपर्यंत सरकारने आपल्याला कधीच दिलेलं नाही. म्हणजे कदाचित अपघातामध्ये ते 40 सैनिक मारले गेले, पण या 40 सैनिक मारले गेल्याची जबाबदारी जी सरकारची होती ती सरकारने कधीच स्वीकारली नाही. उलट त्याचं राजकारण करून मोठ्या प्रमाणावर 2019च्या निवडणुका या सरकारनं जिंकलेल्या आहेत. एनसीआरटी नावाचं यांचं जे शिक्षण खातं आहे, मनुष्य विकास बळ त्याला असं पूर्वीचं नाव. या मनुष्य विकास बळ मंत्री मुंबईचे कमिशनर सत्यपाल सिंह यांनी 2016 मध्ये असं म्हटलेलं होतं की डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकवायचा नाही, कारण आमच्या पूर्वजांनी माणसाचं म्हणजे वानराचं रूपांतर माणसांमध्ये होताना कधी पाहिलेलं लिहून ठेवलेलं नाही. म्हणजे जे आमच्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं नाही ते जगात घडलेलं नाही. आता हे त्यावेळेस केवळ बोलले. त्यामुळे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे असं त्यावेळेस ते म्हणाले. प्रत्यक्षामध्ये गेल्या वर्षी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामधनं 9वी-10वीच्या कोर्सेस मधनं हा डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकलेला आहे. का यांना डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकावा असा वाटतो? कारण जर तुमची माझी मुलं शिकले की या जगामध्ये माणसं ही निर्माण झालेली आहे ती उत्क्रांतीच्या पद्धतीने निर्माण झालेली आहे. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली, ती थंड होत गेली. साधारणतः 350 ते 250 कोटी वर्षापूर्वी एक पेशीय प्राणी अमिबासारखा या पृथ्वीवर निर्माण झाला या वातावरणातनं आणि त्याचं रूपांतर आधी जलचर प्राणी त्यानंतर स्थलचर प्राणी होत गेलं आणि 10 लाख वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासारखा 2 पायांचा माणूस या पृथ्वीवर वावरायला लागला. या माणसाला कोणी निर्माण केलेलं नाहीये, पृथ्वीवरच्या या प्रक्रियेतून तो निर्माण झालेला आहे. असं जर आपल्या पोरांना कळलं तर ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले आणि पायामधनं शूद्र जन्माला आले, यावर कोण विश्वास ठेवणार? आणि म्हणून ही माणसं विज्ञान विरोधी आहे. यांनी विज्ञानाच्या शिक्षणामधनं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही काढून टाकला. मोदींचं आणखी एक वाक्य छान आहे, जरा मजेशीर आहे म्हणून मी सांगतो, ते काही फार महत्वाचं आहे असं नाही. काय ते म्हणाले, नाल्यामधनं जो गॅस बाहेर येतो त्याच्यावर चहा तयार करत आहेत. आणि मोदींच्या चरित्रामध्ये जे शाळेमध्ये शिकवलं जातं त्या चरित्रामध्ये लिहिलं आहे की मोदीजी लहानपणी चहा विकत असत. प्रत्यक्षामध्ये असं घडत असावं. मोदी जिथे राहतात त्याच्या बाजूचा जो नाला होता त्यातनं गॅस यायचा बाहेर, त्या गॅसवर मोदी चहा तयार करायचे आणि या जगात अस्तित्वात नसलेल्या रेल्वे स्टेशनवर ते विकायचे. कारण ज्या रेल्वे स्टेशनवर ते विकायचे असं म्हणतात ते रेल्वे स्टेशन त्या काळामध्ये नव्हतंच. त्यामुळे खोटं बोलण्यामध्ये तर आपल्या मोदीजींचा हात कोणीच धरू शकत नाही. ठीक आहे, एखाद्या राजकीय माणसाला खोटं बोलण्याची सवय असेल, जाऊ द्या, सोडून द्या. एवढी माणसं मारून सत्तेवर आले, ठीक आहे, त्यापेक्षा अधिक लोकांचं भलं करत असेल तर सोडून द्या, असाही कोणी विचार करू शकत.
आणि म्हणून गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी या देशामध्ये जे जे निर्णय घेतले त्या काही निर्णयांचं जर आपण अवलोकन करूया, या देशामध्ये 60% लोक शेतीशी संबंधित आहेत. शेती व्यवहारावर जगणाऱ्या माणसांची संख्या या देशामध्ये 60% आहे. मोदीजींनी 2 वर्षापूर्वी किसान कायदे आणले. हे जे 3 किसान कायदे आहेत, आपल्याजवळ वेळेची मर्यादा असल्यामुळे त्याबद्दल मी फार बोलत नाही. माझं YouTube चॅनल आहे, श्याम मानव चॅनल, त्यामध्ये मी विस्तारानं या कायद्यांची चर्चा केलेली आहे. तुम्ही त्या चॅनलवर जाऊन ते विस्तारानं पाहू शकता. हे जर 3 किसान कायदे या देशामध्ये अंमलात आले असते तर पुढच्या काही वर्षांमध्ये शेतकरी हा केवळ शेतमजूर झाला असता आणि या सगळ्याच्या सगळी त्याच्या मालकीची शेती ही कंपन्यांच्या मालकीची झाली असती. हे मी अतिशय स्पष्टपणे सांगतो आहे. शेतकी अर्थशास्त्र हा माझा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे, बोलण्याचा विषय राहिलेला आहे, लिहिण्याचा विषय राहिलेला आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मित्रांनो, या किसान कायद्यांच्या विरुद्ध अतिशय मोठं, जगात आजपर्यंत एवढं मोठं आंदोलन निर्माण झालं नाही तेवढं आंदोलन निर्माण झालं. 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पूर्ण दिल्लीला वेढा घातला. त्यामध्ये 700-800 शेतकरी या 14 महिन्यामध्ये मारले गेले. हेच राज्यपाल सत्यपाल सिंग भेटायला गेलेत मोदींना, म्हणायला लागले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, आतापर्यंत 600 लोक मेलेले आहेत. तर आमचे मोदी काय म्हणतात, ये जो 600 किसान मरे हैं वो क्या मेरे लिए मरे हैं क्या? काय संवेदनक्षम माणूस आहे. आता माणसं मारूनच जी माणसं सत्तेवर आली त्यांच्याकडनं आपण संवेदनक्षम असण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो? मित्रांनो, त्यानंतर त्यांनी कबूल केलं होतं की सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन मूल्य अधिक 50% नफा या पद्धतीनं 1.5 भाव देऊ. आज सगळे शेतकरी रडून रडून सांगतात की सोयाबीनचा भाव गेल्या 10 वर्षात वाढलेला नाही, कापसाचा भाव वाढलेला कमी झाला. या वर्षी आयात होण्याच्या आधी 7,500 ते 8,000 मध्ये कापूस विकला जात होता. या देशातल्या पंतप्रधानांनी, म्हणजे त्यांच्या संमतीशिवाय ते झालेलंच नसेल, आयातीची परवानगी दिली आणि कापसाचा भाव 4,500 वर येऊन पोहोचला. खर्चही निघत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. ते असं म्हणाले होते की 1922 पर्यंत मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल. उलट शेतकरी आणखी कर्जबाजारी झालेला आहे, आणखी गरीब झालेला आहे. सगळेच्या सगळे कामगार कायदे आहेत ते त्यांनी मोडीत काढलेले आहेत. कामगार कायदे आकाशातनं आले नव्हते. संपूर्ण जगभर याकरता कामगारांनी आंदोलनं केली, लढाया केल्या. त्यातून हे अधिकार त्यांना प्राप्त झाले होते. जेवढे भारतातले कामगार कायदे आहेत त्यामध्ये अशा सुधारणा केल्या की कामगारांना कोणतेही हक्क शिल्लक राहणार नाही आणि काही कामगार कायदे रद्द केले. त्यामुळे आज ज्यांच्या नोकऱ्या आहेत ते सोडलं तर नव्या लोकांना नोकऱ्या नावाची गोष्टच या देशामध्ये शिल्लक राहणार नाही. तुम्हाला मला जे काही काम मिळेल ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मिळेल, त्याच्यासोबत कोणताही अधिकार येणार नाही. कॉन्ट्रॅक्ट संपला, घरी जा, उपाशी मरा, कसेही मरा, तुमचं तुम्ही पहा. त्यानंतर मित्रांनो, सरकारी नोकऱ्यांनी काय क्रांती या देशामध्ये केलेली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल, माझं वय तो 73 वर्षाचं आहे. मी लहानपणापासून पाहत आलेले दृश्य आहेत. माझ्या वयाची किंवा माझ्या वयापेक्षा मोठी असणारी माणसं या ठिकाणी आहेत. गावांची परिस्थिती काय असायची? ज्यांना गाव कुसा बाहेरची माणसं म्हटली जायची त्यांना गावाच्या आतमध्ये प्रवेश नसायचा. गावातले जे अतिशूद्र माणसं मानली जायची त्यांना अनेकांच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश नसायचा. अस्पृश्यता पाळली जायची. आज तीच माणसं कुठे पोचलेली आहे जरा पहा. गावागावात हे चित्र दिसतंय की बाबासाहेबांकडनं प्रेरणा घेऊन यातली अनेक माणसं शिकलीत. कारण या देशामध्ये सरकारी शिक्षण जवळपास मोफत होतं, फुकट होतं. त्याशिवाय उच्च शिक्षणाकरता सरकारी शिष्यवृत्ती मिळायच्या. त्यामुळे अनेक गरीब मुलं शिकू शकली.
शिकल्यानंतर त्यांनी मेहनतीनं अभ्यास केलेला असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं परीक्षा पास झाली. अनेकांनी IPS केलं, IAS केलं, मोठमोठ्या पदांवर पोहोचले आणि संपूर्ण परिसरातली माणसं वेगळ्या पद्धतीनं जगताना आज आपल्याला दिसत आहेत. 60-70 वर्षामध्ये एवढा क्रांतिकारक बदल घडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर तो अतिशय दृश्य स्वरूपामध्ये दिसतो. ही क्रांती आहे सरकारी नोकऱ्यांची. सरकारी नोकऱ्या नसत्या. सरकारी नोकऱ्या म्हणजे केवळ गव्हर्नमेंट मधल्या नोकऱ्या नाही, सरकारच्या 300-350 ज्या कंपन्या आहेत त्यामधल्या नोकऱ्या आहेत, त्यामध्येही रिझर्वेशन कंपल्सरी असतं. एवढंच नव्हे तर राज्य शासन आणि त्यासोबतच केंद्र शासन यामध्ये रिझर्वेशन राहिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो या पद्धतीचे बदल प्राप्त झालेले आहेत. आज सरकारने सगळ्याच्या सगळ्या सरकारी नोकऱ्या संपवलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल नाही हो सर, अजून तर सरकारी नोकऱ्या सुरू आहे. मी सांगतो संपवल्या म्हणजे नेमकं काय झालं. प्रत्यक्षामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, जे लोक रिटायर्ड झालेत, जेवढ्या जागा सरकारमध्ये रिकाम्या झाल्या अनेक वर्षांपासून त्याही जागा भरल्या गेलेल्या नाही. लोकसंख्या वाढीनुसार जी कामं वाढतात त्यानुसार सरकारवर जी जबाबदारी वाढते, त्यातून नव्या जागा निर्माण होतात, त्या तर नाहीच भरल्यात. पण रिकाम्या झालेल्या जागाही भरलेल्या नाहीत. आज महाराष्ट्र शासनामध्ये 40% जागा रिकाम्या आहेत. आणि म्हणून राहुल गांधी जाहीररित्या त्यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून आश्वासन देतात की आम्ही 30 लाख नोकऱ्या आमचं सरकार आल्या आल्या भरू. हे त्याच्या आधारावर देतात. माझा संबंध येतो सामाजिक न्याय खात्याशी. त्या खात्यामध्ये सचिवांना भेटायला गेलं की एक मुलगा नेहमी दारावर उभा दिसत. एक दिवस मी त्याला सहज विचारलं, गोरा गोमटा छान स्मार्ट दिसणारा पोरगा, म्हटलं तुझं पद काय आहे रे? तो म्हणाला सर माझी कोणतीच पोस्ट नाही, कारण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. म्हटलं का रे बाबा तुझं एज्युकेशन काय आहे? सर मी PhD केलेला आहे. बरं म्हटलं तुझा पगार काय आहे? तो म्हणाला सर अधिकृत 15,000 सरकारतर्फे, माझ्या हातात पडतात 12,000, कारण कॉन्ट्रॅक्टरला 15,000 मिळतो, माझ्यापर्यंत 12,000 येतात. आता एवढं सगळं विचारल्यावर मी थोडं थांबायला पाहिजे होतं. म्हटलं तुझं वय काय? 29 वर्ष. अरे म्हटलं लग्न झालं का? त्यांनी अतिशय खिन्न मनानं मला सांगितलं सर मुंबईमध्ये ज्याला 12,000 रुपये पगार मिळतो त्याच्याशी कोण मुलगी लग्न करणार? हा मुलगा PhD झालेला अत्यंत हुशार मुलगा, खरं म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीतला, त्यामुळे त्याला हक्काने नोकरी मिळाली असते. पण भरतीच बंद आहे, त्यामुळे नोकऱ्याच नाही. सरकारी नोकऱ्या संपवण्याचा घाट मोदी सरकारनं घातलेला आहे. रेल्वे मधल्या नोकऱ्या संपल्या, ज्या सरकारच्या कंपन्या होत्या त्यामधल्या नोकऱ्या संपल्या, सैन्यामधल्या नोकऱ्या संपल्या. सैन्यामध्ये पण आता नोकऱ्या नाही. 4 वर्ष कंत्राटी कामगार, मग दुसरे कंत्राटी कामगार, कारण रिझर्वेशन डायरेक्टली संपवता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची भीती वाटते, मतं जातील याची भीती वाटते, तर डायरेक्टली रिझर्वेशन संपायचं नाही. बस सरकारी नोकऱ्या संपल्या की रिझर्वेशन ऑटोमॅटिक संपून जात. आज शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की मी स्वतः एका मोठ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या घरी माझ्या लहानपणी 100 एकर जमीन होती आणि तरीही माझे वडील मला कॉलेजमध्ये शिकवू शकत नव्हते. जर आम्हाला त्या काळामध्ये EBC इकॉनॉमिक बॅकवर्डचं परीक्षा माफी मिळाली नसती, परीक्षा नाही केवळ शिष्य म्हणजे ज्याला आपण एज्युकेशन फी म्हणतो ती पण माफ झाली नसते, तर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण करू शकलो नसतो. आज जे शिक्षण आम्हाला मिळू शकलं, आम्ही काही जीवनामध्ये प्रगती करू शकलो, त्याचं कारण शाळा सरकारी होत्या, कॉलेजेस सरकारच्या मानधनांवर चालत होते आणि म्हणून आम्हाला शिकता आलं आणि एवढी प्रगती करता आली. आज मित्रांनो कल्पना करून पहा की जी गरिबांची मुलं आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांची मुलं आहे, त्या मुलांचं काय होत असणार, जरा नुसती कल्पना करून पहा. मित्रांनो या लोकांनी जो उच्छाद घातलेला आहे त्यामध्ये ED, CBI आणि IIT
खरं म्हणजे या यंत्रणांविषयी आपल्याला अधूनमधून माहित असायचं की सीबीआयचं काम काय, ते एखादं मोठं काहीतरी प्रकरण आहे जे राज्य सरकारला सोडवता येत नाही, त्यामध्ये सीबीआय आली, ती खुनाची केस हाताळली वगैरे वगैरे, या पद्धतीचं आपण ऐकतो. आजकाल आपल्याला ईडी, सीबीआय आणि आयटी, इन्कम टॅक्स यांचं काय काम कळत, दाढी घालणं, आणि या दाढी घातल्यानंतर काय होतं याच्याबद्दल तुम्हाला खूप माहिती आहे. मी फक्त 1-2 उदाहरणं तुमच्या पुढ्यामध्ये ठेवणार आहे. माझा एक मित्र जुन्या मंत्रिमंडळामध्ये होता, म्हणजे आता जे मधल्या काळामध्ये शिंदेचं सरकार आलं त्याच्या आधीचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये होतं. गुवाहाटीवरनं परत आल्यानंतर तो मला एकदा म्हणायला लागला, चळवळीपासून आमचं दोस्ती असल्यामुळे ते सहजतेनं बोलताना म्हणायला लागले, सर आजकाल काही लोकशाही आपल्या देशात उरली ना, हुकुमशाही आलेली आहे. म्हटलं काय झालं? काही नाही, आम्ही ते गुवाहाटीला गेलो होतो ना, अरे आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून टाकले, हॉटेलच्या बाहेर पडायची सोय नाही, सारखं ते त्या सरकारचे रात्रंदिवस आमच्यावर रक्षक नेमलेले असायचे, कोणाशी बोलायची सोय नाही. म्हटलं हो ना, आता तुमच्यापैकी काही लोकांचे ईडीचे कागदपत्र तयार होते, त्यांना जेलमध्ये जावं लागत होतं म्हणून गेले होते ना. 5-6 लोक नाही, 40 लोकांचे कागदपत्र तयार होते. सरळ सरळ सांगितलं, एक तर जेलमध्ये जा, नाही तर आमच्यासोबत या. आमच्यासोबत आले तर खोकेही मिळतील, नाही तर मंत्रीपद मिळतील. आणि सर आम्हाला माहित होतं आमचं मंत्रिमंडळ बनणार आहे आता इथे. म्हटलं असं, पण हे मंत्रिमंडळ टिकणार नाही ना, कारण हे कायदा जो आहे, पक्षांतर बंदी कायदा, त्यानुसार तुमचे सगळे लोक आता रद्द होतील. नाही होणार, आम्हाला ऑलरेडी सांगितलं, दिल्लीवरनं असं टेलिकॉन्फरन्सिंग वरनं आमच्याशी रोज चर्चा व्हायची, आणि आम्हाला सांगितलं की आधीच सगळं सेटिंग आहे, कोर्टामध्ये सुद्धा आपल्याच बाजूने निर्णय लागणार आहे, आणि हे जे सरकार बनलेलं आहे किंवा बनतं आहे, हे सरकार पुढे 2.5 वर्ष चालणार आहे. तर असं कसं असेल रे? हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. तर आपल्याला वाटतं हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. माझा विश्वास नव्हता, पण खरंच हायकोर्टाचा पहिला निर्णय आला, मुदत वाढवून दिली. सुप्रीम कोर्टावर मोठा विश्वास, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. राज्यपालांचा निर्णय अवैध, राज्यपालांनी शिंदे मंत्रिमंडळाला बोलावलं अवैध, शपथ दिली अवैध, बनलेलं मंत्रिमंडळ अवैध, म्हणजे सरकार अवैध, आणि तरी सरकार चालू. ऑपरेशन 100% सक्सेसफुल, बट पेशंट डाईड. म्हणजे ऑपरेशन 100% सक्सेसफुल झालं, पण बिचारा पेशंट मेला. या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, आणि तुम्हाला माहिती आहे अजून सरकार चालू आहे. पक्षांतर बंदी कायदा गायब आहे. एका पक्षाचे अध्यक्ष मला सांगत होते, सर काही खरं नाही आहे. तुम्हाला काय सांगू, आता आमच्या पक्षाचं चिन्हही जाणार आहे, आमच्या पक्षाचं नावही जाणार आहे, आणि जी पक्षाकरता आम्ही गंगाजळी गोळा केली तीही जाणार आहे. पुढच्या भांडणाकरता वकिलांची फीस कशी द्यायची असा आमच्या पुढ्यामध्ये प्रश्न आहे, आणि कोर्टाचे निर्णय त्यांच्याच बाजूने येणार आहे, कारण या लोकांचे डायरेक्ट कोर्टांना फोन जातात, न्यायमूर्तींना फोन जातात, आणि न्यायमूर्ती त्यांच्या दबावाखाली निर्णय देतात. तुम्ही कदाचित मित्रांनो म्हणाल की एका राजकीय पुढाऱ्याने मत केलेलं आहे व्यक्त हे, पण प्रशांत भूषण हे तर काही राजकीय पुढारी नाही, मोठे सुप्रीम कोर्टातले वकील आहेत. युट्यूब वर जाऊन तुम्हाला त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळेल. ते म्हणतात की या देशामधल्या सगळ्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसचे डोजियर्स तयार आहेत, म्हणजे त्यांच्या फाईल्स रेडी आहेत. आमच्या बाजूने निर्णय द्या, नाहीतर ईडीच्या धाकाखाली आतमध्ये जा. या पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्या बाजूने निर्णय येतात. फक्त एक निर्णय अत्यंत क्रांतिकारक सुप्रीम कोर्टातून आलेला आहे, त्याच्याबद्दल मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या पुढ्यामध्ये बोलणारच आहे. संजय राऊत, माझे जुने पत्रकार मित्र, बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून ते त्यामध्ये आहे, सामनाचे संपादक आहेत. हा एक मर्द माणूस, खूप दबाव आला पण घाबरला.
काय व्यवहार होता? एका नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये अधिकृतरित्या व्हाईट मध्ये घेतले, बँकेमध्ये घेतले आणि बँकेच्याच माध्यमातून ते परत केले आणि तरीही ईडीच्या नावाखाली त्यांना आतमध्ये टाकण्यात आलं. तरी हा माणूस दबला नाही, उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, बीजेपी मध्ये सामील झाला नाही, रोज बीजेपीवर टीका करणं सोडलं नाही आणि 6 महिन्यानंतर कोर्टाने कोणताही पुरावा नसताना तुम्ही कसं आतमध्ये ठेवलं या ताशेऱ्यासोबत त्यांना जमानत दिली. नागपूरला माझ्या एका कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख हजर होते, ते सुटून आले होते. 13 महिने त्यांनी जेलमध्ये काढलेले आहे. त्यावेळेस त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये मी जाहीररित्या अभिनंदन केलं की म्हटलं तुम्ही मुळीच घाबरला नाही. प्रत्यक्षामध्ये तुमच्यावर एवढा दबाव आला, बीजेपी मध्ये सामील व्हा, आम्ही सांगतो त्या पद्धतीने ऐका, तरी तुम्ही दबला नाही, शरद पवारांना सोडलं नाही. मला माहित आहे जेल काय असतं, मी 10 महिने जेलमध्ये काढलेले आहे आणि त्यामुळे मी तुमचं तुमच्या मर्दपणाकरता जाहीररित्या अभिनंदन करतो. त्यावेळेस वडेट्टीवार आपले विरोधी पक्षनेते तेही कार्यक्रमामध्ये होते. त्यांनी पण जाहीररित्या असं अभिवचन दिलं होतं की मी घाबरणार नाही, कितीही दबाव आला आणि काही झाला तरी मी काही काँग्रेस सोडून तिकडे बीजेपी मध्ये जाणार नाही, लॉटल्यास मी जेलमध्ये जाईल. त्यावेळेस मी त्यांचं जाहीर अभिनंदन केलं होतं की तुमचं आता उद्या तुम्ही जेलमध्ये जाल न जाल, पण तुमचं आताच मी अभिनंदन करून ठेवतो की तुम्ही दबायचं नाही असं जाहीररित्या सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सोडून तिकडे बीजेपी मध्ये जाणार नाहीत. आणि खरं म्हणजे ते खरंच गेले नाहीत एवढा दबाव असताना सुद्धा, म्हणून त्यांचं पुन्हा आता मी जाहीररित्या अभिनंदन करतो. आता मित्रांनो, या ठिकाणी अनिल देशमुखांचं जरी मी त्यावेळेस जाहीररित्या अभिनंदन केलं होतं तरी मला मूळ वस्तुस्थिती माहीत नव्हती. मला एवढंच वाटत होतं की हे दबले नाहीत आणि बीजेपी मध्ये जॉईन झाले नाहीत आणि म्हणून ते ईडीचा 13 महिन्याचा कारावास भोगून आले. प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावर 100 करोडचा आरोप करण्यात आला होता, काहीही पैसे सापडले नाही. शेवट 1 करोडच्या आरोपाची निश्चिती करण्यात आली आणि तो 1 करोडचे पण कोणतेच पुरावे नाही. पण प्रत्यक्षात काय घडलं होतं ते जरा किती गंभीर आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. अनिल देशमुख ज्यावेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळातली ही गोष्ट आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रामधल्या सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेले एक बीजेपीचे नेते, त्यांचा एक माणूस आला. त्यांनी सांगितलं की मी 4 ॲफिडेव्हिट तुमच्याकडे पाठवलेले आहेत, त्याच्यावर सही करून द्या म्हणजे ईडीची कारवाई तुमच्यावर होणार नाही. पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांच्या घरी बोलावलं आणि दर काळामध्ये 100 कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला. दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे, जे स्वतः कॅबिनेट मंत्री होते, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून केला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला, मी पुन्हा रिपीट करतोय, आणि तिचा खून केला असं दुसरं ॲफिडेव्हिट ज्याच्यावर सही करायची होती अनिल देशमुख यांना. तिसरं ॲफिडेव्हिट अनिल परब यांचे असे व्यवहार आहेत, ते अनैतिक आहेत किंवा बेकायदेशीर आहेत, त्याच्यावरचं एक ॲफिडेव्हिट. आणि चौथं ॲफिडेव्हिट होतं त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावलं, म्हणजे अनिल देशमुखांना बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा उपस्थित असताना पार्थ त्याच्या समोर दर महिन्याला गुटखेवाल्यांकडनं इतके पैसे गोळा करायला लावले. या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही द्या म्हणजे मग तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार नाही. काय घडलं असेल? यांनी खूप विचार केला. मी जर या ॲफिडेव्हिटवर सही दिली तर उद्धव ठाकरे आतमध्ये जाणार, आदित्य ठाकरे आतमध्ये जाणार, अनिल परब आतमध्ये जाणार, अजितदादा पवार आतमध्ये जाणार,
आणि म्हणून यांनी निरोप पाठवला की नाही मला हे शक्य नाही. मग पुन्हा माणूस आला, पुन्हा फोनवर बोलणं झालं की ठीक आहे अजितदादांच्या विरुद्ध तुम्हाला शक्य नसेल सोडून द्या, ते तुमच्या पक्षाचे, पण बाकी 3 ऍफिडेव्हिटवर सही करून द्या. अनिल देशमुख इतका विचार करायला लागले की मी जर आपलं स्वतःला वाचवण्याकरता जर मी सही केली तर उद्धव ठाकरे जेलमध्ये जातात, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातात, अनिल परब जेलमध्ये जातात, आणि जे सत्य नाही त्याच्यावर मला सही करायची आहे, म्हणजे त्यांचा काही दोष नसताना त्यांना मध्ये जेलमध्ये पाठवणं कितपत योग्य आहे. म्हणून त्या माणसानं खूप खूप विचार केला आणि शेवटी निरोप पाठवला की नाही मला हे शक्य नाही. त्यानंतर ईडीची कारवाई सुरू झाली आणि त्यांना पुढे 13 महिने जेलमध्ये काढावं लागलं. कोर्टाने कोणतेच पुरावे दिसत नाहीत म्हणून मग त्यांना जमानत दिली. मित्रांनो, या अनिल देशमुखांच्या मर्दपणाला आपण सगळ्यांनी सलाम केला पाहिजे. पण ही जी माणसं आहेत की जे या पद्धतीचा दबाव आणतायत, ही किती बेशरम आणि खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलेली माणसं आहेत पहा. ज्या महात्मा गांधींना आपण खऱ्या अर्थानं या देशाचा राष्ट्रपिता मानतो, यांचा एक बाबा आहे भिडे गुरुजी. हे भिडे गुरुजी अमरावतीत आले आणि ते जाहीररित्या काय बोलतात, महात्मा गांधी मुस्लिम मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई एका मुस्लिम मालकासोबत झोपत होती आणि त्याच्यातनं यांची निर्मिती झाली महात्मा गांधींची. तुमच्या माझ्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार यांना कोणी दिला हो? एवढंच नव्हे तर याच मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा असेच उद्गार काढलेले होते, ज्याला जेम्स लेन प्रकरण म्हणून महाराष्ट्र ओळखतो. शिवाजी राजांचा जन्म त्याबद्दलही असाच अपवाद उपस्थित केलेला होता. ही या लायकीची जी माणसं आहेत, हे भिडे गुरुजी कोण? हे म्हणतात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. मनुस्मृतीबद्दल मी आज बोलत नाही कारण वेळ मला वाचवायचा आहे. अत्यंत विषमतेनं भरलेली, ब्राह्मण कितीही विद्वान असेल किंवा मूर्ख असेल तरी तो पूजनीय आहे, पूज्य देवतेसारखा आहे. ब्राह्मणाची संपत्ती काही झालं तरी राजाने ताब्यात घेता कामा नये, शूद्र कधी राजा बनता कामा नये. आणि म्हणून कोणताही ब्राह्मण मनुष्य त्या काळामध्ये शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता, किंवा शेवटपर्यंत शाहू महाराजांना शूद्र म्हणूनच ट्रीट करण्यात आलं. ही या देशामधली वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की संभाजी भिडे या पद्धतीचे उद्गार कसे काय काढू शकतात, त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते ऐका. महात्मा गांधी हे मुसलमान मालिकी उपज आहे असे उद्गार काढल्याबद्दल ऑब्जेक्शन उपस्थित केल्यानंतर त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी हे आम्हाला पूजनीय गुरुजी आहेत, ते आमचे पूज्य गुरुजी आहेत. अशा माणसांना पूज्य गुरुजी ठरवणारी संस्कृती बाळगणाऱ्या या देवेंद्र फडणवीसांना घरचा रस्ता दाखवणं अत्यंत अपरिहार्य आहे. नाही तर हे कोणाकोणाच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करून ठेवतील याची काही गॅरंटी नाही. ही या मनोवृत्तीची मित्रांनो माणसं आहे. मित्रांनो, ईडी आणि सीबीआय आणि आयटीच्या धाकापोटी प्रचंड मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये शोषण झालेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये गैरव्यवहार झालेले आहेत. न्याय व्यवस्थेमध्ये कोणता निर्णय आपल्या बाजूने येईल आणि सत्याच्या बाजूने येईल याची गॅरंटी देता येत नाही. आज इलेक्शन कमिशन ऐकत असतील ते, इलेक्शन कमिशन तटस्थपणे वागतं असं बोलण्याची हिंमत कुणाची उरलेली नाही. इलेक्शन कमिशन सुद्धा आजच्या सरकारचं आणि विशेषतः मोदी सरकारच्या तालावर नाचतं असं सगळ्यांना भारतीय लोकांना वाटतं. मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की इलेक्शन कमिशनरची निवड ही सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती, त्यानंतर विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान या तिघांच्या पॅनेलनं त्यांची निवड करावी.
अतिशय चांगला निर्णय होता, घटनेचे बूज लागणारा निर्णय होता. मोदी सरकारनं कायदा आणला आणि तो बदलवला आणि त्यामध्ये कायदा असा करण्यात आला, मोदी म्हणजे पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातले लॉ मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेता यांनी इलेक्शन कमिशनरची निवड करावी. आता पंतप्रधान आणि त्यांचा मंत्री एका बाजूने, विरोधी पक्षनेता दुसऱ्या बाजूने, 2 विरुद्ध 1 मत, म्हणजे पाहिजे तो माणूस इलेक्शन कमिशनचा कमिशनर बनवता आला पाहिजे. का? कारण की आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं सोयीनं संपूर्ण इलेक्शन राबवता आलं पाहिजे. त्यामुळे इलेक्शन कमिशनवर पण विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. ज्या निवडणुका होतात त्या ईव्हीएमच्या आधारावर होतात. ईव्हीएम मध्ये गडबडी करणं शक्य आहे की नाही? शक्य आहे. त्यामध्ये बदमाशी करता येते आणि त्याचे पुरावे अनेकांजवळ उपलब्ध आहे, माझ्याजवळही उपलब्ध आहे. प्रश्न असा आहे की हे जे व्हीव्हीपॅट आहे, या व्हीव्हीपॅट मध्ये गडबड करता येते की नाही? मला वाटतं तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही केवळ जंतर मंतर आणि व्हीव्हीपॅट असे शब्द टाईप केले तरी तुम्हाला तो डेमो पाहायला मिळेल की तुम्ही लागोपाठ एका पक्षाला मत देता आहात. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जो 7 सेकंद लाईट दिसतो, काळ्या काचेच्या आडून तुम्हाला दिसतं ते चिन्ह, तुम्हाला वाटतं आपण याला मत दिलं, पण प्रत्यक्षामध्ये मत दुसरंच छापलं जातं. हा तो डेमो पाहायला मिळेल. त्यामुळे व्हीव्हीपॅट मध्ये गडबडी केली जाऊ शकते की नाही? केली जाऊ शकते. अरे साधी गोष्ट आहे. मी आज मोबाईल वापरतो, आपला काही संबंध नसताना आपला मोबाईल कोणीतरी हॅक करून टाकतो. बसल्या बसल्या तुमचं युट्यूब चॅनल कोणीतरी हॅक करतं. पेगासस तर तुमचा मोबाईल बंद असताना सुद्धा त्याच्यामध्ये शिरून सगळी माहिती काढतो आणि तुमचं भाषण पासून सगळ्या गोष्टी गुपचूप ऐकतो. हे सगळं आजच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे. इथे बसल्या बसल्या चंद्रयानामध्ये काय काय करायचंय ते आपल्याला इथे बसून करता येतं. आणि इलेक्शन कमिशनचं हे मशीन हॅक होत नाही याच्यावर कोण विश्वास ठेवणार? म्हणून इंडिया आघाडीने हा जो 28 पक्षांचं संघटन आहे, पुन्हा ते 28 झालं. त्यातले एक गळले होते आमचे जयप्रकाश नारायणच्या मोमेंट मधले नितेश कुमार, पळून गेले होते. आणखी एक जण येऊन पोहोचला म्हणून 28 पुन्हा झाले. आता जे 28 हे जे आहे, त्या इंडिया आघाडीने एक सुंदर सूचना केलेली होती. काय सूचना केली की ईव्हीएम वरच इलेक्शन घ्या. जे प्रिंट होतं व्हीव्हीपॅट ते आम्हाला पाहू द्या. पाहिल्यानंतर आम्ही ते बाजूच्या बॉक्स मध्ये टाकतो आणि बाजूच्या बॉक्स मध्ये आम्ही जे काही व्हीव्हीपॅट टाकू ते मोजा, म्हणजे कोणाच्या मनामध्ये शंका राहणार नाही. आता साधी गोष्ट आहे. आपण जर इकडे कमळ दाबलं आणि ते छापून आलं आणि ते व्हीव्हीपॅट हातात मी घेऊन पाहिलं, अरे मी कमळाला मत दिलं, कमळ आलं, पंजाला मत दिलं, मी पंजा आला, म्हणजे आपलं मनाचं समाधान. त्यानंतर आपण बाकीच्या बॉक्स मध्ये टाकलं. हे व्हीव्हीपॅट मोजा आणि हे छापील व्हीव्हीपॅट मोजून तुम्ही निर्णय द्या, म्हणजे मग आमच्या मनात कोणतीच शंका राहणार नाही. यामध्ये बदमाशी केली, हॅक केलं किंवा आणखी काही गडबडी केली असं आमच्या वाटणार नाही. आणि ही इलेक्शन कमिशनची वैधानिक जबाबदारी आहे, कॉन्स्टिट्यूशनने टाकलेली जबाबदारी आहे. लोकांना वाटलं पाहिजे की फेअर इलेक्शन झाले, अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये इलेक्शन झाले, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची गडबडी झालेली नाहीये असं लोकांना वाटलं पाहिजे. या पद्धतीनं इलेक्शन कमिशनने ही सगळी इलेक्शन कंडक्ट केली पाहिजे असं आग्रहाने सांगितलेलं आहे. जुने इलेक्शन कमिशनचे कुरेशी नावाचे जे कमिशनर आहेत ते असं म्हणाले की हे मोजायला काहीच हरकत नाही, खूप वेळ लागेल हे बोलतायत ते खोटं आहे. कारण पूर्वीची मतपत्रिका 25-25 एखाद्या छोट्या पुस्तिकासारखी असायची. ती तपासून कोणाला मत मिळालं हे ठरवण्याकरता 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ जायचा. आता तर फक्त प्रिंटच पाहिजे आहे ना, एकच माणसाचं की नाही, फक्त एक तर. कारण तुमची जो व्हीव्हीपॅट असतो त्यामध्ये फक्त सिम्बॉल प्रिंट होतो, त्यामुळे ते पाहायला 3 सेकंद पण लागणार नाहीये. आणि त्यामुळे पहिल्या 5-6 तासामध्ये इलेक्शनचे निर्णय लागतील, जास्तीत जास्त 24 तास लागतील असं स्वतः इलेक्शन कमिशनचे माजी कमिशनर जाहीररित्या सांगतात. आणि या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे इलेक्शन झालं पाहिजे.
ही डिमांड इंडिया आघाडीनं वारंवार केली, त्याकरता वारंवार वेळ मागितला आणि तरीही इलेक्शन कमिशननं साधा वेळ सुद्धा दिला नाही. म्हणून या इलेक्शन मध्ये गडबडी होऊ शकते असं सर्वसामान्य भारतीय जनतेला जे वाटतं त्याच्या मागचं हे कारण आहे आणि त्याला इलेक्शन कमिशन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. इतकी साधी डिमांड मान्य करायला काय हरकत आहे? एकदम लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला असता की आपण योग्य माणसाला निवडून दिलेलं आहे, मग त्यात मोदी निवडून येऊ की आणखी कोणी निवडून. मित्रांनो, मोदींचे जे काही अत्यंत देशाकरता घातक निर्णय आहे त्यातला पहिला निर्णय आहे 2016 सालचा डिमॉनिटायझेशन. 500च्या आणि 1000च्या नोटा त्यांनी संध्याकाळी 8 वाजता अचानक टीव्हीवर आले आणि बंद करून टाकले. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी त्या गोष्टीचं स्वागत केलं. म्हटलं चला ब्लॅक मनी थांबवण्याकरता हा निर्णय घेत आहे. मी असं गृहीत धरलं होतं की यांनी काय केलेलं असेल, की यांनी संपूर्ण नोटा छापून ठेवल्या असतील, बँकांमध्ये पाठवल्या असतील. आपल्याला काय करायचंय, आपल्या जवळच्या नोटांमधली कॅश घेऊन जायची आहे, बँकेत द्यायची आणि ती परत आणायची. माझ्या डोक्यातच नाही आलं की हा माणूस असा असू शकतो की अजून नोटा धड छापणच चालू आहे, त्या रिझर्व्ह बँकेकडे येत आहेत, अजून बँकांपर्यंत पोहोचायचेच आहेत आणि मग ते टप्प्याटप्प्यानं बँकात पोहोचणार आहेत. मग आपण कशा रांगा लावल्या तुम्हाला सगळ्यांना नीट माहित आहे, त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला माहित. ग्रामीण बँकांमधनं 500 रुपयाची नोट केवळ बदलून मिळायची. माझं गाव यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगाव जवळचं मिठनापूर नावाचं गाव आहे. माझ्या गावामधली एक बाई 7 दिवसाचा पगार तिला मिळायचा, म्हणजे 6 दिवस काम केल्यानंतर 7व्या दिवशी तिला आठवडी बाजाराच्या दिवशी पैसे मिळायचे. जनरली 500 आणि 1000 मध्येच नोटा असायची. तिला 500 रुपयाची नोट बदलून घेण्याकरता 2 किलोमीटर पायी जाणं, त्यानंतर बसने प्रवास करणं, त्यानंतर रिक्षाने प्रवास करणं, जाणे आणि परत येणे याचा खर्च 150 रुपये आणि दिवसभर मजुरी पडायची. कारण सकाळी गेल्यानंतर रात्री केव्हा तरी नंबर लागायचा, संध्याकाळी नंबर लागायचा. म्हणजे 500 रुपयाची नोट बदलवून आणण्याकरता, कारण शहरामध्ये मुंबईमध्ये 2000ची नोट बदलून मिळायची आणि छोट्या गावांमध्ये 500ची नोट बदलवून मिळायची. 500ची नोट बदलवून घेण्याकरता 500 रुपये खर्च यायचा. पूर्ण देशाची वाट लागली. तेव्हापासून जी या देशामधली अर्थव्यवस्था मोडकळीस आली ती अजून जागेवर आली नाही. त्या काळामध्ये जे छोटे मोठे उद्योग मारले गेले ते आजपर्यंत पुन्हा जागेवर आले. ब्लॅक मनी सापडला का? मुळीच नाही. 99.7% पैसे परत आलेत, त्यामुळे ब्लॅक मनी मुळीच सापडला नाही. त्यानंतर मित्रांनो, दुसरा यांचा निर्णय, खरं म्हणजे महागाई यांनी मुद्दाम वाढवली. जे कोणी आपल्यापैकी अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना माहित आहे, महागाई कंट्रोल मध्ये ठेवण्याकरता वाहतूक स्वस्त ठेवावी लागते आणि त्याकरता डिझेलच्या किमती कमी ठेवाव्या लागतात. हा साधा नियम तुम्हाला मला शिकवला जातो. मोदी ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस डिझेलच्या किमती होत्या 71 रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $109 बॅरेलची किंमत होती. मोदी सरकारमध्ये आले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती उतरल्या, $78 वर आल्या, त्याच्याहून त्या पुढे $40 पर्यंत खाली गेल्या. पण मोदींनी 71च्या खाली कधीच किंमत उतरवली नाही, उलट वाढवत नेली. ती 90च्या वर 94 पर्यंत जाऊन पोहोचली होती. आता 91-92 आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये महागाईचा भडका उडाला. कारण वाहतुकीचे खर्च अनेक पटीनं वाढत जातात आणि महागाईचा भडका उडतो. कारण डिझेल ट्रॅक्टर पासून तर सगळ्या ट्रक पर्यंत सगळ्या ठिकाणी वापरलं जात. याला साधं अर्थशास्त्र शिकवणारा एकही अर्थशास्त्री सापडला नाही. पंतप्रधानाला स्वतःला सगळ्या गोष्टींची अक्कल असावी लागते याची गरज नसते. त्यांच्याजवळ 101 तज्ञ उपलब्ध असतात. पण दुसऱ्यांचं ऐकायची सवय पाहिजे ना. हे विश्वगुरु आहे. यांना सगळं ज्ञान आपोआप येतं, त्यांच्या डिग्र्या पण आपोआप आहे आणि म्हणून ते कोणाला काही सल्ले देतात. बालाकोटचा हल्ला करताना त्यांनी आपल्या एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, ये सही समय है अटैक करने का, क्योंकि अभी घने बादल है, घना कोहरा है, वो रडार को दिखेगा नहीं, जाओ. कोणाला सांगताय? जे तज्ञ आहे त्यांना सांगताय. अरे तुम्ही आम्ही कधीतरी विमानात प्रवास करतो. तुम्हाला मला माहिती आहे की किती घने बादल असले काही असले तरी विमानाबरोबर इच्छित स्थळी पोहोचतात, कारण रडारवर सगळं दिसत असतं. बरं हे काही तुमच्या माझ्यासारखे आहे का पायी चालणारे?
यांचं एक विमान, पहिला देशातला प्रधानमंत्री आहे, यांचं एक विमान आहे 4,500 कोटीचं, आणि दुसरं आता जे नवं विमान घेतलं अमेरिकेच्या अध्यक्षांसारखं ते विमान आहे 9,000 कोटीचं. एवढ्या महागड्या विमानात फिरणाऱ्या माणसांना हे माहित नाही, कारण त्यांना कोणतंच ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही. ते स्वयंभू आहेत, विश्वगुरु आहेत, त्यांना सगळं ज्ञान जगातलं आपोआप कळतं. आणि असंच ज्ञान त्यांना कोविडच्या काळामध्ये झालं. कोविड आपल्या देशामध्ये आला, ज्यावेळेस मोदींनी निर्णय घेतला त्यावेळेस केवळ 400 केसेस होते. हा माझा अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणी करत होते, आणि उद्धव ठाकरेंच्या या सरकारमध्ये एवढी सुंदर हाताळणी सुरू होती, सगळ्यांची तयारी करून घेणं चालू होतं. ते तुमच्या माझ्याशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत होते. सरकारीच नव्हे तर सगळ्या ऑफिसेसमध्ये 50% लोक आज येतील, 50% उद्या येतील, आता बसेसची संख्या कमी, ट्रेनची संख्या कमी, या पद्धतीनं तयारी चालली होती. 24 मार्च रात्री 8 वाजता मोदीजी अचानक उगवले आणि त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं. काय सांगून टाकलं? की आज रात्री 12 वाजतापासून 21 दिवसांकरता प्रचंड लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन. माणसं होती तिथे चढकली. आता या माणसाला किमान एवढं माहित नाही का की आपल्या देशामध्ये जी माणसं आहेत त्या माणसांना जगण्याची 2-3 दिवस सुद्धा त्यांना आपल्या स्वतः कमावल्याशिवाय जगता येत नाही, अशी आपल्या देशामध्ये मोठी संख्या. मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या शहरातनं देशभर कोविड पसरू नये म्हणून मोदींनी काय केलं? मोदींनी लॉकडाऊन लागू केला, आणि या देशामधली 50% जनता जी खाल्ल्याशिवाय म्हणजे काम केल्याशिवाय जगू शकत नाही, ती गावोगाव जायला निघाली आणि देशभर कोविड पसरला. हे निर्णय हा माणूस घेतो कसा? त्याकरता मला एक उदाहरण आठवतं, तेवढं सांगणार आहे. एक मालकाचा अत्यंत स्वामी भक्त नोकर होता. एकदा मालकाचं दुपारचं जेवण झालं. त्यांनी आपल्या स्वामी भक्त नोकराला प्रेमाने सांगितलं की बाबा रे, आता मला छान झोप येते, मी झोपतो जरा झाडाखाली, माझी झोपमोड होणार नाही याची तू काळजी घे. स्वामी भक्त नोकर डोळ्यात तेल घालून आपल्या मालकाला झोपताना पाहत होता. तेवढ्यात एक माशी आली, मालकाच्या नाकावर बसली. ती त्याने हाताने उडवली. ती माशी वारंवार येऊन बसायला लागली. नोकराने डोक्यात घेतलं की जोपर्यंत या माशीला मी मारत नाही तोपर्यंत मालकाला निवांतपणे झोपता येणार नाही, म्हणून त्याने बाजूची तलवार घेतली आणि मालकाच्या नाकावर माशी बसलेली असताना ती कचकन कापली. त्याबरोबर मालकाचं नाकही कापलं गेलं. यातले स्वामी भक्त नोकर म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदीजी, आणि मालक म्हणजे भारतीय जनता. तुमची माझी झोपमोड होऊ नये म्हणून नाकावर बसलेली माशी कापणारा हा माणूस, आतापर्यंत याने आपलं फक्त नाकच कापलं, याने आपली गर्दन छाटण्याच्या आधी याला घरी पाठवा, नाहीतर आपलं काही खरं नाही. मित्रांनो, या पद्धतीनं हा माणूस 10 वर्ष संपूर्ण अर्थव्यवस्था राबवतो आहे. अडाणीची संपत्ती, यांच्या मित्राची संपत्ती. जेव्हा हे पंतप्रधान झाले 2014ला, त्यावेळेस केवळ किती होती संपत्ती? $7.1 अरब होती. गेल्या 8 वर्षांमध्ये ती संपत्ती $150 अरब झाली. 2200 टाइम संपत्ती वाढलेली आहे. जगाच्या इतिहासात एवढी फास्ट संपत्ती कोणाची वाढत? एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषमता यांनी निर्माण करून ठेवलेली आहे की या देशामधल्या 50% जनतेकडे केवळ 3% संपत्ती आहे, आणि या देशामधल्या 1% जनतेकडे या देशामधली 40% संपत्ती आहे. म्हणजे केवळ 1% माणसं, म्हणजे जास्तीत जास्त 1 कोटी लोक, या 1 कोटी लोकांकडे जवळपास या देशामधली 40% संपत्ती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषमता या माणसानं निर्माण करून ठेवलेली आहे. आता मित्रांनो, हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत असताना
आपण सध्या काय करू शकतो या भागाकडे आपण येऊ. या माणसाची जर सत्ता अशीच चालू राहिली तर आपल्या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहणार नाही. किती घाबरतात. मधल्या काळामध्ये एक टाइम्स नावाचा पत्रकार जो आहे त्याला अटक झाली होती. अटक झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस कमिशनरला प्रश्न विचारण्यात आला की पुढे काय झालं त्या केसचं. मुंबईचा पोलीस कमिशनर ही महाराष्ट्रातली पोलिसांमधली नंबर 2 ची पोस्ट आहे डीजी नंतरची. त्यांनी उत्तर दिलं, मला दिल्लीतनं डायरेक्ट फोन आला, या अर्णब गोस्वामीची केस पुढे चालवायची नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, नाही तर तुम्हाला ईडी मध्ये आतमध्ये टाकू. महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलीस कमिशनरना दिल्लीवरनं अशी धमकी दिली जाते आणि तो त्याला घाबरतो. तर या देशामध्ये एवढा मोठा पोलीस अधिकारी जर घाबरत असेल तर बाकीच्यांची काय अवस्था आहे कृपया समजून घ्या. त्यामुळे आपल्याला जर खऱ्या अर्थानं हा देश वाचवायचा असेल तर आपल्याला मोदींना हरवलं पाहिजे. आणि मोदींना हरवलं पाहिजे तर त्याकरता आपण काय काय करू शकतो. सगळ्यात पहिले आपल्याला हा आत्मविश्वास वाटला पाहिजे की आपण मोदींना हरवू शकतो. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं, कारण जे लोक केवळ टीव्ही पाहतात, रात्रंदिवस टीव्ही, सध्या मी स्वतः अतिशय 15 वर्ष पत्रकारिता केलेली आहे, ताठमानेनं केलेली आहे, पुरुषोत्तम भाऊ समोरच बसलेले आहेत. आम्ही निर्भयपणे आमची पत्रकारिता आपल्या आयुष्यात करत आहोत. आता संपूर्ण पत्रकारिता निर्भयपणे करण्याचे दिवसच उरलेले नाही. त्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, त्याबद्दल जास्त मी बोलत नाही आता. ते जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला असं वाटू शकतं की मोदीच निवडून येणार. 400 पार. उद्धव ठाकरेजींनी फार मस्त नारा दिला. काय नारा दिला. मोदीजी म्हणतात अब की बार मोदी सरकार 400 पार. उद्धव ठाकरे काय म्हणाले, अब की बार मोदी सरकार तडीपार. आणि खरोखर आपल्याला तडीपार करता येणार. त्याचं कारण मित्रांनो, 91 साली हे हिंदू मुस्लिम प्रकरण सगळं ज्या पद्धतीचं संपूर्ण सांप्रदायिक वातावरण या देशामध्ये तयार करण्यात आलं, बंधुभाव पूर्णतः खतम करण्यात आला, माणसा माणसांमध्ये द्वेष पसरवला, त्यानंतर बालाकोट आपल्या 40 सैनिक आपले मारले गेले, एअर स्ट्राईक झाला आणि त्यावेळी देशभरामध्ये एक देशभक्तीची लाट उसळली. आणि तरीही मोदींना 303 MP मिळाले. त्याकरता त्यांना 37.3% मतं मिळालेली आहेत. अनेक पक्ष तळ्यात मळ्यात आहेत. ते सोडले तरी आज इंडिया आघाडीकडे जे 28 पक्ष आहेत त्यांना 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 50% ते 52% मतं ऑलरेडी मिळालेली आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी एकत्र लढते आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिघं मिळून लढत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींची काँग्रेस, या 3 पक्ष मिळून जी लढाई आहे त्यामुळे 50 ते 52% मतं ऑलरेडी या आघाडीकडे आहे. त्यामुळे भाजपचा दारुण पराभव करणं सहज शक्य आहे आणि तो होणार आहे. तुम्ही म्हणाल सर ती ईव्हीएमची गडबडी आहे, होऊ शकते. आता सुप्रीम कोर्टाने समजा निर्णय दिला आणि व्हीव्हीपॅट मोजा म्हटलं तरी बऱ्यापैकी त्यावर कंट्रोल येऊ शकेल. पण मी एक साधं लॉजिकल आर्ग्युमेंट करतो की 2019 मध्ये यांनी गडबडी केली नसेल कशावर. जर ईव्हीएम मध्ये गडबडी करता येत असेल आणि हे करत असतील तर यांनी 2019 मध्येही केली असेल. तर 2019 मध्ये केली असेल आणि आताही करतील तर 2-4% फक्त वाढवतील. आणि आता ऑलरेडी 10%पेक्षा अधिक मतं इंडिया आघाडीकडे आहे. आणि ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये बदलतं आहे, पहिल्यांदा माझ्यासारखी सामाजिक क्षेत्रातली माणसं निवडणुकीमध्ये स्वतःचं मत व्यक्त करण्याकरता पुढे येत आहेत. आणि हे देशभर घडत आहे, केवळ आपल्या महाराष्ट्रात घडतं असं नाहीये. आणि त्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे
त्यामध्ये डेफिनेटली ही मतं वाढणार आहे आणि बीजेपीचा दारुण पराभव होणार आहे, हा आत्मविश्वास मनामध्ये बाळगा. याचा अर्थ काँग्रेसवाल्यांनी काम थोडं कमी करा असा त्याचा अर्थ होत नाही. मेहनत पूर्ण घ्यावीच लागणार. सगळ्यात पहिले मतदार याद्या तपासणं, त्यामध्ये बरोबर सगळ्यांची नाव आहेत की नाही चेक करणं, सगळेच्या सगळे मतदार बरोबर नेमके मतदानाला पोचतील की नाही याकरता प्रयत्न करणं, त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करणं की तुमचं मत वाया जाणार नाही, तुम्ही निवडून येऊ शकता, म्हणजे इंडिया आघाडीला निवडून आणू शकता, हा आत्मविश्वास निर्माण करणं. कारण माणसाला वाटलं मी मत दिलं, रोज टीव्ही पाहतो, टीव्हीवर दिसतो 400 पार 400 पार, त्याला वाटतं मी जाऊन काय मत दिलं काय नाही दिलं, काहीतरी हारणारच आहे, तर कशाला जाऊ मी. हा जो त्याचा आत्मविश्वास गेलेला असतो तो आपल्याही कार्यकर्त्यांचा वाढवणं, आपलाही वाढवणं आणि आपल्या जनतेचा पण वाढवणं हे महत्वाचं काम. मित्रांनो, त्यानंतर हा धोका काय आहे हे नीटपणे लक्षात आणू. केवळ लोकशाही जाण्यापर्यंत धोका नाहीये. काळाची चक्र उलटी फिरवली जाऊ शकत नाही, हे डोक्यातनं काढून टाका. तालिबानचं उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये अफगाणिस्तानचं. अफगाणिस्तान अतिशय उत्तम प्रगती करत होतं, आधुनिक बनत होतं. तालिबान आलं आणि कशी चक्र उलटी फिरवली आणि मुलींच्या शिक्षणापासून सगळं कसं बंद करून टाकलं हे तुम्हाला माहित. आणखी दुसरं उदाहरण 21व्या शतकातलं आहे. जेव्हा इराकच्या आजूबाजूला इसिस निर्माण झाला, त्यांनी राज्य ताब्यामध्ये घेतलं, त्यावेळेस मुस्लिम लोकांनाच कशा पद्धतीनं वागवलं आणि जुन्या काळामध्ये नेऊन ठेवलं, याचं उदाहरण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नेटफ्लिक्सवर सुंदर सिरियल आहे जे घडलं त्याच्याबद्दल दाखवणारी, ती जरा समजून घ्या. त्यामुळे काळाची चक्र उलटी फिरवली जाऊ शकत नाही, डोक्यातनं काढून टाका. कारण उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला, यांचा बाबा ज्याला घेऊन हे गावोगाव हिंडत असतात, धीरेंद्र कृष्ण महाराज, तो काय म्हणतो जाहीररित्या, सुभाष बाबू कहते थे कि मुझे खून दो मैं आपको आजादी दूंगा, मैं कहता हूं कि आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. बरं, यांचं हिंदू राष्ट्र कसं आहे? त्याचा स्वतःचा व्हिडिओ उपलब्ध आहे. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला. बरं, हा याचा भक्त बरं का, आणि हा भक्त जेव्हा त्याच्या पायावर डोकं ठेवतोय तर हा म्हणतोय, व्हिडिओ उपलब्ध आहे, युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल, ए हमें छुओ मत, हम ब्राह्मण है, तुम अछूत हो, हमें छुओ मत, असं म्हणणारा माणूस हिंदू राष्ट्र आणून दाण्याचा दावा करतो. हे काळाची चक्र उलट फिरवणं नाही का? आपल्या देशामध्ये काँग्रेस सरकारने अॅट्रॉसिटीचा ऍक्ट निर्माण केलेला आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार हा गंभीर गुन्हा आहे. धीरेंद्र कृष्ण महाराजांना आतमध्ये जावं लागेल. पुरावा प्रत्यक्ष ऑनलाईन उपलब्ध आहे, युट्यूबवर उपलब्ध आहे. पण सगळं सरकारच त्याला घेऊन हिंडत असेल तर त्याला आतमध्ये टाकणार कोण? त्यामुळे मित्रांनो, पुन्हा या देशामध्ये माणसांना शूद्र म्हणून वाजवलं जाणार नाही याची काही गॅरंटी नाही, हे आपण विसरू नका. माणूस म्हणून जो सन्मान प्राप्त झालेला आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण गमावता कामा नये. याबद्दल जर आपल्याला खऱ्या अर्थानं ताकदीनं लढायचं असेल तर मोदींना हकलल्याशिवाय पर्याय नाही. आता यामध्ये काही अडचणी आहेत. सगळ्यात पहिली मोठी अडचण जर कोणती असेल तर अशी काही माणसं असतात जी तळ्यात मळ्यात असतात, छानपैकी बीजेपीला मदत करतात. आता आपल्यातली काही माणसं पळून जातात, त्यांनी काही फरक पडत नाही. आता रामटेकचे जे तुमचे तिकडचे पळून गेलेले आहेत, लोकसभेचे उमेदवार झालेले, असली माणसं कीड गेली याचा आनंद मनापासून बाळगला पाहिजे. राहुल गांधी यांचं मी जाहीररित्या त्याकरता अभिनंदन करत असतो. त्यांना सत्तेचा असा मोह नाही की वाटेल ते करून मला सत्ता मिळाली पाहिजे, नाही तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते मनमोहन सिंगांच्या काळात. ते छानपैकी म्हणतात की जे विचारांना धरून राहणारे आहे ते गेलेले उत्तम. त्यामुळे हे आपाप आधीच गेलं हे बरं झालं असं आपण म्हणायला हरकत नाही. पण त्यांना पुन्हा परत घ्यायचं नाही. असले 10-20 परत गेल्याने काहीही बिघडत नाही काँग्रेस, कारण त्यांच्यासोबत मतं जात नाही. शरद पवारांपासून दूर गेले, त्यांची काही मतं गेली नाहीत. उद्धव ठाकरेंपासून दूर गेले, उद्धव ठाकरेंची मतं काही कमी झाली नाहीत, उलट त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढली. कारण सामान्य जनतेला असले गद्दार आवडत नसतात. गद्दारांचं नाव कोणी आपल्या मुलांना सुद्धा ठेवत नाही.
इतिहासामध्ये ती अमर होतील गद्दार म्हणून. तर ही गद्दार गद्दार असतात, त्यामुळे त्याची फार काळजी बाळगायचं कारण नाही. पण दुसरा एक प्रकार आहे तो फार भयानक. वंचित, मी जाहीररित्या बोलतो आहे, माझ्या संपूर्ण कामामध्ये दलित चळवळींनी विनाशर्त मला मदत केलेली आहे आणि त्याबद्दल मी नेहमीच या दलित चळवळींचा आभारी राहिलेलो. मग ते रामदास आठवले असतील, आज बीजेपी सोबत आहे उघडपणे, जोगेंद्र कवाडे असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील. प्रकाशजी आंबेडकरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आघाडीसोबत राहावं असे प्रयत्न करण्यात आले. मी माझ्या जाहीर भाषणांमध्ये, हे आता 32वं भाषण आहे, 30 भाषणं या आधी झालेली आहे, या विषयावरची 31 झालेली आहे. मी प्रत्येक भाषणामध्ये बोलायचो, ती भाषणं युट्यूबवर पण येतात. अनेक विद्वान माणसांनी मला लेखी कळवलं की सर, तुमची किती इच्छा असली तरी प्रकाश आंबेडकर आणि वंचित कधीच इंडिया आघाडी सोबत येणार नाही, कारण त्यांचा अजेंडा वेगळा आहे. मी त्यांना असं सांगण्याचा प्रयत्न केला की नाही हो, आतापर्यंतची गोष्ट वेगळी आहे, पण आता सध्या कठीण परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जी राज्यघटना ओळखली जाते ती राज्यघटना धोक्यात आली आहे, असं प्रकाशजी स्वतः म्हणतात. यांची आघाडी उत्तम व्हावी म्हणून मी गेले 6-8 महिने माझ्या वतीनं मी प्रयत्न करत होतो. सगळ्या काँग्रेसच्या मोठ्या लीडरशी मी बोललेलो आहे, उद्धव ठाकरेंशी बोललेलो आहे, शरद पवार आणि त्यांच्या बाकी नेत्यांशी बोललेलो आहे. सगळ्यांनी मनापासून प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत येतील असे प्रयत्न केलेले आहेत. तुमच्यापर्यंत खोटी माहिती पोहोचते म्हणून मी मुद्दाम बोलतो आहे. प्रकाश आंबेडकरांनी शेवटपर्यंत त्यांना किती पाहिजेत सांगितलं नाही. त्यांची 2 स्टेटमेंट तुमच्या पुढ्यामध्ये मी सांगतो. पहिलं स्टेटमेंट त्यांचं होतं की हे 4 पक्ष आहेत, 12-12 त्यांनी वाटून घ्यावे, 12-4-48. आता केवढा हास्यास्पद मुद्दा आहे. ज्याला थोडं बहुत राजकारण कळतं त्याच्या पण लक्षात येईल की हास्यास्पद मुद्दा आहे. शेवटपर्यंत संजय राऊत जाहीर करत आले की आम्ही 4-5 यांना जागा द्यायला तयार आहोत. शरद पवार आणखी पुढे जाऊन म्हणाले आणखी एखादी जागा वाढवता येईल, ज्यांना 6 पर्यंत जागा सुटू शकतात. प्रकाश आंबेडकरांनी शेवटपर्यंत जागा कोणत्या हव्यात ते सांगितलं नाही. उलट त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं, हे सगळं आपल्या याच्यावर उपलब्ध आहे युट्यूबवर आता, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ऐकता येईल, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की या 3 पक्षांनी आपापल्या जागा वाटून घ्याव्या आणि मग मी सांगेन मला कोणती जागा हवी. शक्य असतं का असं? एकदा पक्षातल्या माणसांना सांगितलं तुम्ही तयारी करा आणि नंतर प्रकाश आंबेडकरांनी जागा मागितली, नाही रे बाबा आता तू तयारी केली तरी थांब, प्रकाश आंबेडकरांना जागा द्यायची आहे, असं करता येतं का? प्रत्येकाला राजकारण चालवायचं असतं, माणसं सांभाळायची असतात. शेवटपर्यंत या माणसाने सांगितलं. माझ्याकडे लेखी संदेश आहे अनेकांचे, मोठमोठ्या विद्वान लोकांचे महाराष्ट्रात. मानव तुम्ही कितीही बोलत असला आणि तुमची किती इच्छा असली तरी आम्ही तुम्हाला लिहून द्यायला तयार आहोत की प्रकाश आंबेडकर कधीही आघाडी सोबत येणार नाही, ते स्वतंत्र उभे राहतील आणि बीजेपीला मदत करतील. त्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या, जर आपल्याला बाबासाहेबांची राज्यघटना वाचवायची असेल आणि ती टिकवायची असेल तर बीजेपीला मदत करणारी कोणतीही कृती आपल्या हातून घडता कामा नये. आणि म्हणून जरी आंबेडकर नाव असलं तरी वंचितला मत देता आपण कामा नये. यावेळेस वंचितला मत याचा अर्थ बीजेपीला मत, म्हणजे बाबासाहेबांची राज्यघटना जमिनीमध्ये गाडण्याला मत. जाहीररित्या त्यांचा खासदार बोलतो अनंतकुमार हेगडे, आम्हाला 400 का पाहिजे? कारण आम्हाला ही राज्यघटना बदलवून टाकायची आहे. यांना राज्यघटना का बदलवायची आहे? कारण यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे, शेठजी भटजींचं राज्य आणायचं आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आता मित्रांनो माझा वेळ संपतो आहे, मी 2-3 मिनिटं घेणार आहे आणि आता थांबणार आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की सर मोदींनी रामाचं मंदिर बांधलेलं आहे. अरे राम आपल्या प्रत्येकाच्या मनामधला आहे भारतामध्ये.
गावागावातली माणसं एक दुसऱ्यांना भेटल्यानंतर राम राम म्हणतात, परका माणूस आला तरी त्याला राम राम पाहुणा म्हटलं जातं. जय श्रीराम बोलो नाही तो, हा राम कोणाही माणसांना मान्य नाही आहे भारतीय माणसांना. भारतामध्ये राम हा आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. नाट्यकला, चित्रकला, नृत्यकला, संगीत कला, सगळ्या कलांचं ते माध्यम राहिलेलं आहे. त्यामध्ये मुसलमान काम करतात, ख्रिश्चन काम करतात, सीतेचं पात्र अनेक ठिकाणी मुसलमान मुलं करतात. हे चित्र या देशामध्ये राहिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचं रामावर प्रेम आहेच. त्यामुळे राम मंदिर बांधल्याबद्दलचं जे प्रेम व्यक्त होत आहे ते म्हणजे मोदीला मत आहे असं आपण गृहीत धरता कामा नये. कारण रामाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राम सत्यवचनी होता. आणि आमचे मोदीजींनी सांगितलं होतं मी ब्लॅक मनी मिळवेन आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकेन. टाकले का? नाही. स्वामीनाथन आयोग लागू करेल, केला का? नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल, केलं का? नाही. ना खाऊंगा ना खाने दूंगा. अलीकडच्या काळामध्ये जे काही इंडियन इलेक्टोरल बॉन्ड्सचं प्रकरण बाहेर आलं त्याच्यामध्ये तर उघड यांनी खंडणी वसूल केलेली आहे. आपल्याजवळ वेळ मर्यादित असल्यामुळे त्याच्या विस्तारात मी शिरलो नाही. पण जे लिकर केसची रेड्डीची गोष्ट आहे त्याला अटक झाली. त्याची खरं म्हणजे फार्मा इंडस्ट्री नावाची दवाई कंपनी मोठी आहे. त्याने या लिकर केसमध्ये गडबड केली, किंगपिन म्हणून त्याला अटक झाली आणि अटक केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले 5 कोटी भरले इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून. पुढे 55 कोटी भरले. 55 कोटी भरेपर्यंत त्याला छानपैकी जमानत मिळाली. टोटल 60 कोटी त्यांनी खंडणी दिली. तो सुटला आणि केजरीवाल, मनीष सिसोदिया वगैरे बाकीच्या सगळ्या लोकांना आतमध्ये टाकलं. हे खंडणी निर्माण करण्याकरता, खंडणी वसूल करण्याकरता अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याच्यावर एक स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकेल एवढे पुरावे आहेत. ते सगळे युट्यूबवर उपलब्ध आहे म्हणून त्याच्या शिरत नाही. 3 प्रकारे यांनी या पद्धतीनं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. एक, आधी धाडी टाकायच्या इन्कम टॅक्सच्या, नाहीतर ईडीच्या, नाहीतर सीबीआयच्या. खंडणी वसूल करायची, मग सूट द्यायची. मग त्यांना त्या केसमधनं पुढे काहीच ऍक्शन घ्यायची नाही. दुसरा प्रकार आहे, एखादा प्रोजेक्ट पाहिजे असेल तर आधी पैसे भरा. इलेक्टोरल बॉन्ड मध्ये आल्यानंतर पैसे त्यांना प्रोजेक्ट मिळाला, याची अनेक उदाहरणं आहेत. आणि प्रोजेक्ट मिळाल्यानंतर प्रोजेक्ट सुरू झाला म्हणून पुन्हा पैशाचा नफा द्या. या तिन्ही प्रकारानं भ्रष्टाचाराचं कुरण उघडं केलं. आणि म्हणून मित्रांनो, मोदीजी आज या जगामधले सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी ठरलेले आहेत. इतरांचं जाऊ द्या, आपल्या ज्या अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन, त्यांचे पती जाहीररित्या म्हणतात की या जगातला सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार कोणता असेल तर तो हा मोदींचा इलेक्टोरल बॉन्डचा भ्रष्टाचार आहे. पण तो जगातला नाहीये, जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की जनताच भारतातली त्यांना धडा शिकवेल. त्यामुळे हे आतापर्यंत ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचे ते तर दादांत खोटं आहे. मैं भी खाऊंगा, मेरे दोस्तों को ज्यादा खिलाऊंगा, जो जो खाएगा उसको साथ में दूंगा, असं यांचं तंत्र आहे. त्यामुळे झूठ बोलू, बार बार झूठ बोलू बोलणाऱ्या या मोदींना आपण आता हकललं पाहिजे. आणि त्याकरता मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की सध्या जर आपल्यापैकी कोणी मोदींना मत देण्याचा विचार करत असेल तर त्यांना समजावून सांगा, आज बीजेपीला मत म्हणजे हुकुमशाहीला मत, आज बीजेपीला मत म्हणजे संविधान संपवण्याला मत, आज मनुस्मृतीला मत, आज मोदींना मत याचा अर्थ गरिबी वाढवण्याला मत, आणि आज मोदींना मत म्हणजे शेटजी भटजी पार्टीला मत. आपल्याला जर पुन्हा जुन्या गुलामगिरीमध्ये जायचं नसेल, माणूस म्हणून स्वतःचा सन्मान कायम राखायचा असेल, आपली लोकशाही वाचवायची असेल आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला आपलं संविधान वाचवायचं असेल, ज्या संविधानानं 2000 वर्षानंतर माणसांना माणूस म्हणून पहिल्यांदा सन्मान दिलेला आहे,
ते जर वाचवायचं असेल तर आपण मोदींना घरी पाठवलं पाहिजे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे असं जाहीररित्या कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर दिलीपजी गुप्ता